कल्पना करा, एका ऑफिसमध्ये एक अतिशय महत्वाची मीटिंग सुरू आहे. अगदी रोजच्याच आयुष्यातलं उदाहरण. हो ना. तर एका बाजूला सगळी आकडेवारी, भक्कम पुरावे आणि 100% सत्य आहे. पण दुसऱ्या बाजूला अशी एक व्यक्ती आहे जी फक्त म्हणजे केवळ शब्दांचा खेळ करतीये, मूळ प्रश्नाला पूर्णपणे बगल देतीये. आणि 2-4 जड शब्द वापरून अख्ख्या मीटिंगवर वर्चस्व मिळवते. बरोबर. अगदी तेच. ज्याच्याकडे खरं सत्य होतं तो मात्र बिचारा निमूटपणे गप्प बसून राहतो. आता कसं आहे, आपण नेहमी विचार करतो की वादविवाद किंवा चर्चा म्हणजे एक बुद्धिबळाच्या खेळासारखा आहे, जिथे प्रत्येक चाल तर्काने आणि नियमानुसार चालते. पण वास्तवात तसं अजिबात नसतं. हा बुद्धिबळाचा खेळ नसून एखाद्या रस्त्यावरच्या हाणामारीसारखा प्रकार असतो. नक्कीच. जिथे नियमांपेक्षा कसेही करून टिकून राहणे आणि जिंकणे हे जास्त महत्वाचे असते. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण याच रस्त्यावरच्या बौद्धिक हाणामारीचे नियम समजून घेणार आहोत. खूपच रंजक विषय आहे हा. हो, आज आपण आर्थर शोपनहावर यांच्या दी आर्ट ऑफ ऑलवेज बीइंग राईट म्हणजे नेहमी बरोबर असण्याची कला या पुस्तकाच्या पहिल्या भागावर अतिशय सविस्तर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि यासोबतच तत्वज्ञ AC ग्रेलिंग यांनी या पुस्तकाला जी विश्लेषणात्मक प्रस्तावना लिहिली आहे तिचंही आपण विच्छेदन करूया. बरोबर. तर या चर्चेचा मुख्य उद्देश हा शोधणे आहे की लोक वादविवादात सत्य शोधण्यापेक्षा जिंकण्याला एवढं अवाढव्य महत्त्व का देतात. AC ग्रेलिंग यांनी त्यांच्या प्रस्तावनेत याच प्रश्नाचं अतिशय कठोर असं वास्तव मांडलं आहे. म्हणजे बघा, एका आदर्श जगात जेव्हा 2 लोक एकमेकांशी वाद घालतात तेव्हा त्यांचा उद्देश सत्याचा शोध घेणे हा असायला हवा. म्हणजे जर माझा मुद्दा चुकीचा असेल तर मी तो आनंदाने मान्य करायला हवा. अगदी बरोबर. पण आपलं जग काही आदर्श नाहीये. वास्तवात लोक सत्य शोधण्यासाठी नाही तर केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी लढतात. म्हणजे निस्वार्थपणे सत्याचा स्वीकार करण्यापेक्षा अहंकार मोठा ठरतो. हो. बहुसंख्य लोकांसाठी स्वतःचा अहंकार आणि स्वार्थ हा जास्त शक्तिशाली प्रेरक असतो. जीवनाच्या शर्यतीत पुढे जाण्यासाठी लोक कोणत्याही मार्गाचा अवलंब करतात. आणि हे काही फक्त आजच्या कॉर्पोरेट जगात किंवा राजकारणात घडत नाहीये. याचा इतिहास खूप जुना आहे. जुना म्हणजे या स्वार्थी वादविवादांची पाळेमुळं थेट प्राचीन ग्रीसमध्ये रुजलेली आहेत का? हो, अगदी. प्राचीन ग्रीसमध्ये ज्या काळात तत्ववेत्यांनी खऱ्या अर्थाने सत्याचा शोध घ्यायला सुरुवात केली, त्याच वेळेस या वाद जिंकण्याच्या कलेचाही उदय झाला. अरे वा, हे कसं घडलं नक्की? त्या काळात सोफिस्ट्स नावाचे विचारवंत उदयाला आले होते. ग्रीक शहरांमध्ये, विशेषतः अथेन्समध्ये, माणसाचं यश हे त्याच्या बोलण्याच्या आणि वादविवाद करण्याच्या कौशल्यावर अवलंबून असे. म्हणजे तिथे प्रत्येकाला स्वतःची बाजू स्वतःच मांडावी लागायची का? हो ना. प्रत्येक प्रौढ माणसाला आपले कायदेशीर खटले स्वतः लढावे लागत. सार्वजनिक सभांमध्ये प्रभावाने बोलावं लागे. त्यामुळे या कौशल्याची प्रचंड मागणी होती आणि सोफिस्टनी बरोबर हीच नस ओळखली. म्हणजे त्यांनी या मागणीचा फायदा घेतला. अगदी. त्यांनी वक्तृत्व कला म्हणजेच रॅटॉरिक शिकवण्यास सुरुवात केली. पण धक्कादायक गोष्ट ही होती की त्यांना सत्याशी किंवा न्यायाशी काहीही देणं-घेणं नव्हतं. एक मिनिट, सत्याशी काहीच देणं घेणं नव्हतं म्हणजे अशील दोषी आहे की निर्दोष याने त्यांना फरक पडत नसे? अजिबात नाही. ते चक्क पैशांच्या बदल्यात कोणताही वाद कसा जिंकायचा ह्याचं तंत्र लोकांना शिकवत असत. बापरे, हे तर अगदी आजच्या काळातील PR एजन्सीज किंवा स्पिन डॉक्टर्स सारखं झालं, जे कोणत्याही नेत्याची प्रतिमा सुधारण्यासाठी सत्याला सोयीस्कर वळण देतात. अगदी अचूक तुलना आहे ही. म्हणूनच सॉक्रेटिस आणि प्लेटो यांसारख्या महान तत्त्वज्ञांना या गोष्टीचा प्रचंड तिरस्कार होता. प्लेटोने तर या सोफिस्टना केवळ धूर्त व्यापारी म्हटलं होतं. ते साहजिकच आहे, कारण त्यांनी सत्याचा शोध हा विचारच बाजूला काढला आणि विजयाचं व्यापारीकरण केलं. पण आपण आजही नकळतपणे हेच सोफिस्टचं तंत्र वापरत असतो ना? हो. मानवी स्वभाव हजारो वर्षांनंतरही बदललेला नाहीये. आजच्या काळातील राजकारण, संसद आणि माध्यमे यांत हेच तंत्र राजरोसपणे वापरले जाते. बोरिस जॉन्सन यांनी शोपेनहावरच्या या मॅन्युअलला मोहक म्हणजे बिगायलिंग असं म्हटले. आणि BBCचे पत्रकार क्लाइव्ह कोलमन यांनीही यावर काहीतरी भाष्य केलं ना? हो. त्यांनी याचं वर्णन वकिलांच्या क्लुप्त्यांचा संपूर्ण संग्रह असं केलंय. खरंच की, एखाद्या नेत्याला थेट प्रश्न विचारला की तो आरोप मान्य करण्याऐवजी उत्तर कसं शिताफीने टाळतो हे आपण रोज टीव्हीवर बघतो. अगदी.
मूळ विषयावरून लक्ष कसं भरकटवायचं आणि खोटं बोलूनही कॅमेरासमोर अतिशय प्रामाणिक कसं वाटायचं, हे सर्व प्राचीन ग्रीसमधील सोफिस्ट्सच आधुनिक रूप आहे. पण इथे खूप मोठा विरोधाभास उभा राहतोय. जर हे सर्व इतकं स्वार्थी आणि लबाड तंत्र आहे, तर आर्थर शोपनहॉवर सारख्या तत्ववेत्याने यावर चक्क मॅन्युअल का लिहिलं? हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण शोपेनहॉवर हे स्वतः एक महान आणि नैतिक तत्ववेत्ते होते. हो ना. त्यांचं स्वतःचं ब्रीदवाक्य होतं विटॅमिन पी डेरे वेरो, ज्याचा अर्थ होतो सत्यासाठी जीवन समर्पित करणे. मग अशा माणसाने सत्य बाजूला ठेवा आणि केवळ बचाव करा असं पूर्णपणे स्वार्थी किंवा मॅकियावेलियन सल्ला देणारं पुस्तक का लिहिलं? हाच तर त्यांच्या विचारसरणीचा सर्वात गुंतागुंतीचा भाग आहे. या प्रश्नाचे उत्तर 2 स्तरांवर मिळतं. पहिलं म्हणजे ग्रेलिंग यांच्या मते हे पुस्तक दुसऱ्यांना फसवण्याचं हत्यार नाहीये. मग काय आहे हे नक्की? ती एक प्रकारची वाकड्या विचारांविरुद्ध दिलेली लस आहे, म्हणजे इनॉक्युलेशन अगेन्स्ट क्रोक्ड थिंकिंग. आहा, हे अगदी एखाद्या हॅकरने लिहिलेल्या सायबर सिक्युरिटी मॅन्युअलसारखं आहे, जिथे तुमचा बचाव करण्यासाठी गुन्हेगारांसारखा विचार कसा करायचा हे आधी शिकावं लागतं. एकदम परफेक्ट उदाहरण दिलंत. जोपर्यंत व्हायरस कसा काम करतो हे माहीत नसतं, तोपर्यंत अँटीव्हायरस बनवता येत नाही. राजकारणी किंवा जाहिरातदार ज्या युक्त्या वापरतात, त्याआधी ओळखून स्वतःचा बचाव कसा करावा हे सांगण्याचा हा एक मार्ग होता. म्हणजे हा झाला पहिला स्तर. पण तुम्ही दुसऱ्या स्तराचाही उल्लेख केलात. हो, दुसऱ्या स्तरावर शोपनहॉवरची स्वतःची मानसिकता लपलेली आहे. खरं तर वैयक्तिक आयुष्यात ते खूप एकाकी होते. तत्कालीन विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या जगातून त्यांना नेहमीच डावललं गेलं. म्हणजे हेगलसारख्या समकालीन तत्ववेत्यांना मिळणारी प्रसिद्धी बघून ते दुखावले गेले असावेत. नक्कीच. या उपेक्षेमुळे ते प्रचंड कडवट झाले होते. त्यांच्या मते मानवी स्वभाव मुळातच नीच, शूद्र आणि स्वार्थी आहे. लोक तर्कशुद्ध विचार करत नाहीत. म्हणजे ते फक्त स्वतःच्या अंतःप्रेरणेने एखाद्या प्राण्यासारखे वागतात असा त्यांचा समज होता का? अगदी तसंच. त्यामुळे हे पुस्तक लिहिताना त्यांचा दृष्टिकोन अर्धा उपहासात्मक आणि अर्धा अत्यंत गंभीर होता. ते जगाला सांगत होते की माणसं मुळातच वाईट आहेत, त्यामुळे तुम्हाला त्यांच्या पातळीवर जाऊनच त्यांना सामोरं जावं लागेल. पण हे थोडं अतिशयोक्ती वाटत नाही का? माणसं मुळातच नीच आणि स्वार्थी असतात हे म्हणणं खूपच निराशावादी आहे. जगात प्रामाणिक चर्चा होतच नाहीत का? तुमचा मुद्दा रास्त आहे. सगळेच वादविवाद कपटी नसतात. पण शोपेनहॉवरचा रोख त्या बहुसंख्य परिस्थितींकडे आहे, जिथे माणसाचा अहंकार पणाला लागतो. म्हणजे जेव्हा चर्चा वादात रूपांतरित होते आणि आजूबाजूला लोक बघत असतात तेव्हाची परिस्थिती. हो, जेव्हा लोक शांत डोक्याने चर्चा करतात तेव्हा ते सत्याचा शोध घेऊ शकतात. पण एकदा का वाद सुरू झाला की माणसाची मूळ प्रवृत्ती बाहेर येते. आणि ही मूळ प्रवृत्ती नेमकी कोणती? आपण वाद का हरू इच्छित नाही? याची 2 मुख्य कारणे ते सांगतात. एक म्हणजे आपला जन्मजात अहंकार किंवा इनेट व्हॅनिटी, आणि दुसरं म्हणजे विचार करण्याआधी बोलण्याची सवय, ज्याला त्यांनी लोक्वॅसिटी म्हणजे बडबडेपणा म्हटलं आहे. हे तर आपण रोजच बघतो. म्हणजे एखाद्या फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवर एखादा वाद सुरू होतो, एखादी व्यक्ती घाईघाईत फेक न्यूज फॉरवर्ड करते आणि दुसरा कोणीतरी लगेच पुराव्यांसह ती बातमी खोडून काढतो. आता तर्कशास्त्र काय सांगतं? तर्कशास्त्र सांगतं की पहिल्या व्यक्तीने चूक मान्य करायला हवी. पण तसं कधीच होत नाही. ती व्यक्ती विषय बदलते, जुन्या गोष्टी उकरून काढते किंवा चक्क वैयक्तिक हल्ले सुरू करते. बरोबर. कारण एकदा का आपण सार्वजनिकरित्या एखादी भूमिका घेतली की ती चुकीची आहे हे समजूनही आपण ती मान्य करत नाही. आपला अहंकार दुखावला जातो. म्हणजेच आपण सत्यासाठी नाही तर स्वतःच्या इमेजसाठी जीव घेणा लढा देत असतो. आणि इथेच शोपनहॉवर एक अतिशय धक्कादायक आणि चक्रावून टाकणारा विचार मांडतात. ते म्हणतात की माणसाच्या या हट्टीपणाचा कधीकधी खूप फायदाही होतो. 1 मिनिट थांबा. आपला अहंकार आणि स्वतःच्या चुकीच्या मताला चिकटून राहण्याची सवय कधीकधी उपयोगी पडते. हे कसं शक्य आहे? ऐकायला विचित्र वाटतं ना, पण ते याचं खूप सुंदर स्पष्टीकरण देतात. समजा आपण एखाद्या चर्चेत एखादा विचार मांडला. आपल्याला खात्री आहे की आपण बरोबर आहोत, पण समोरची व्यक्ती अधिक हुशार आहे किंवा तिला शब्दांचा खेळ चांगला जमत असेल. म्हणली तर काय होईल? आपण आपला मुद्दा सोडून देऊ आणि आपण सत्य गमावून बसू. कारण आपण मुळात बरोबरच असतो, फक्त त्या विशिष्ट क्षणी आपल्याला योग्य पुरावा आठवत नसतो. अरे वा, म्हणजे समोरच्याने केवळ शाब्दिक जाळे विणलेले असते आणि आपण त्यात अडकतो.
अगदी तसंच. म्हणूनच शोपनहावर म्हणतात, जेव्हा आपली बुद्धी चालत नाही तेव्हा आपला हट्टीपणा आपल्याला मैदानात टिकून ठेवतो. खरोखरच एक आहा मोमेंट आहे. जोपर्यंत आपला मेंदू पुन्हा काम करत नाही आणि योग्य पुरावा सापडत नाही, तोपर्यंत आपला दुराग्रह ढाल बनून आपल्याला वाचवतो. हो, यालाच शोपनहावरने असं म्हटलंय की आपल्या बुद्धीचा कमकुवतपणा आणि आपल्या इच्छेचा दुराग्रह हे एकमेकांना मदत करतात. समोरच्याचा युक्तिवाद कितीही प्रभावी वाटला तरी आपण विरोध करत राहिलं पाहिजे. कारण चर्चेच्या ओघात आपल्याला असा एखादा मुद्दा नक्की सुचेल जो आपला बचाव करेल. म्हणजे आपला अहंकार इथे सत्याचं रक्षण करणारी नकळत तयार झालेली यंत्रणा म्हणून काम करतो. अगदी बरोबर. पण जर वादविवादात सत्याला काहीच किंमत नसेल आणि केवळ आपला अहंकारच लढत असेल, तर जिंकण्याचे प्रत्यक्ष नियम काय आहेत? म्हणजे ही यंत्रणा कशी काम करते? त्यासाठी आपल्याला नैसर्गिक तर्कशास्त्र आणि नैसर्गिक द्वंद्वात्मकता यातील फरक समजून घ्यावा लागेल. नैसर्गिक तर्कशास्त्र म्हणजे नॅचरल लॉजिक ना, जे गणितासारखं असतं. हो, 2+2 4च होतात हे सर्वांना मान्य असतं. तर्कशास्त्राचे नियम मोडणं कठीण असते. तुम्ही एकटे विचार करत असाल तर तुम्ही तर्काने योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचू शकता. पण जेव्हा समोर एखादी व्यक्ती उभी असते तेव्हा केवळ तर्कशास्त्र चालत नाही. तिथे द्वंद्वात्मकता म्हणजे डायलेक्टिक लागतं. अगदी बरोबर. डायलेक्टिक म्हणजे वादविवादात जिंकण्याची कला, आणि ही कला प्रत्येकामध्ये समान नसते. आपण मगाशी जे उदाहरण दिलं होतं की वादविवाद म्हणजे बुद्धिबळाचा खेळ नसून रस्त्यावरची हाणामारी आहे, ते इथे अगदी तंतोतंत लागू होते. कसं काय? म्हणजे बुद्धिबळात जे तर्कशास्त्र आहे तिथे नियम असतात. तुम्ही हत्ती तिरका चालवू शकत नाही. पण द्वंद्वात्मकता म्हणजे रस्त्यावरची हाणामारी, तिथे तुम्ही कोणते नियम वाचले आहेत याला महत्त्व नाही. हो, तिथे समोरच्याच्या डोळ्यात धूळ फेकून स्वतःचा बचाव कसा करता आणि त्याला खाली कसं पाडता यालाच महत्त्व असतं. म्हणूनच शोपनहॉवर म्हणतात की द्वंद्वात्मकतेचा उद्देश वस्तुनिष्ठ सत्य शोधणे हा नसून ती एक प्रकारची बौद्धिक तलवारबाजी आहे. इंटेलेक्च्युअल फेन्सिंग, ज्याप्रमाणे तलवारीच्या युद्धात कोण नैतिकदृष्ट्या बरोबर आहे याने काही फरक पडत नाही. तिथे फक्त वार करणे आणि बचाव करणे, थ्रस्ट अँड पॅरी, महत्त्वाचे असते. जो चांगला वार करू शकतो आणि बचाव करू शकतो तोच जिंकतो. मला वाटतं ॲरिस्टॉटलनेही तर्कशास्त्र आणि द्वंद्वात्मकता यांच्यात हाच फरक केला होता ना? हो, अरिस्टॉटलच्या मते तर्कशास्त्र सत्याकडे नेते तर द्वंद्वात्मकता केवळ विजयाकडे. पण विजयासाठी कोणत्याही थराला जाणे हे तत्वज्ञान माकियावेलीच्या विचारसरणीशी खूप जवळून जोडलेलं वाटतं. या मॅन्युअलमध्ये माकियावेलीचा संदर्भ कसा येतो? माकियावेलीने राजाला सल्ला दिला होता की जगात प्रामाणिकपणा नावाची गोष्ट दुर्मिळ आहे. सगळे लोक स्वार्थी आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही वादात असता आणि समोरचा कमकुवत पडताना दिसतो तेव्हा त्याच्यावर लगेच हल्ला करा. म्हणजेच चांगुलपणा दाखवू नका. अजिबात नाही. जर तुम्ही त्याला वेळ दिलात तर तो संधी मिळताच तुमच्यावर हल्ला करेल. वादात शत्रूच्याच शस्त्राने त्याला हरवावे. जर तो खोटं बोलत असेल तर तुम्हीही त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे. प्रत्यक्ष आयुष्यात हे कसं काम करतं? म्हणजे एखादी व्यक्ती खरोखरच बरोबर असूनही केवळ वरवरच्या युक्तिवादांमुळे कशी हरू शकते? एक उदाहरण घेऊया. समजा एका सार्वजनिक चर्चेत एका शास्त्रज्ञाने हवामान बदलावर अत्यंत क्लिष्ट आणि अचूक आकडेवारी सादर केली. त्याचं तर्कशास्त्र 100% बरोबर आहे. पण त्याच्या विरोधकाने आकडेवारीवर न बोलता त्या शास्त्रज्ञाच्या बोलण्याच्या पद्धतीची खिल्ली उडवली किंवा त्याच्या जुन्या एका छोट्याशा चुकीचा संदर्भ देऊन त्याला खोटं पडण्याचा प्रयत्न केला. आणि प्रेक्षक हसायला लागतात. बरोबर. इथे काय झालं, विरोधकाने सत्याला हातीही लावला नाही, पण त्याने धूर्तपणा वापरून शास्त्रज्ञाला हरवलं. जिंकणारा सत्यामुळे नाही, तर त्याने बौद्धिक तलवारबाजीचे वार ज्या कौशल्याने केले त्यामुळे जिंकला. हे तर आजच्या मीडिया डिबेटचं विदारक सत्य आहे. बापरे. तर या पहिल्या भागाच्या सखोल चर्चेचा सारांश काढायचा झाला तर आपण काय म्हणू शकतो? आपण हेच म्हणू शकतो की रोजच्या आयुष्यात जेवढे वादविवाद आपण पाहतो, ते टीव्हीवरील राजकीय नेत्यांचे असोत, ऑफिसमधल्या मीटिंग्ज असोत किंवा मित्रांमधील चर्चा असोत, ते सत्याचा शोध नसून अहंकाराचं युद्ध असतात. आणि शोपेनहॉवरचे हे मार्ग म्हणजे दुसऱ्यांना फसवण्याचं हत्यार नसून खोट्या आणि धूर्त युक्तिवादांपासून स्वतःच्या विचारांचं रक्षण करणारी एक ढाल आहे. अगदी बरोबर. जेव्हा आपल्याला समजतं की समोरचा माणूस तर्कशास्त्राने नाही तर केवळ भावनिक किंवा शाब्दिक क्लुप्त्या वापरून हरवू पाहत आहे, तेव्हा आपण सावध होऊ शकतो. ही कला समजून घेतल्यावर आपण अंधारात चाचपडत नाही. आपल्याला माहीत असतं की समोरचा वार कुठून आणि कसा येणार आहे. हो, आणि आपला बचाव करणं सोपं जातं.
पण जाता जाता मला एक विचार असा सुचतोय जो सर्वांनाच अंतर्मुख व्हायला लावेल. शोपनहावरने आयुष्याच्या शेवटी असा निष्कर्ष काढला होता की सामान्य लोकांशी वाद घालणे नेहमीच घृणास्पद असते. हो, त्यांनी लिहून ठेवलंय की असे वाद टाळणेच उत्तम, कारण त्यात नेहमीच लबाडी आणि अहंकाराचा संघर्ष येतो. पण मग माझ्या मनात एक प्रश्न उभा राहतो. जर प्रत्येक सार्वजनिक चर्चा ही केवळ अहंकाराची एक बौद्धिक तलवारबाजी असेल आणि लोक सत्यासाठी नाही तर फक्त जिंकण्यासाठीच लढत असतील, तर आपण खरोखरच संवादातून कोणाचेही मत कधी बदलू शकतो का? की शेवटी रस्त्यावरच्या या बौद्धिक हाणामारीत जिंकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मुळात वादात न पडणे हाच आहे? हा खरोखरच खूप खोल आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. नक्कीच. यावर आपण सर्वांनीच विचार करायला हवा. सार्वजनिक चर्चा असो वा इंटरनेटवरचे वादविवाद असू देत, अनेकदा असं चित्र दिसतं की तिथे सत्याचा शोध घेण्यापेक्षा कोण जिंकतोय हेच जास्त महत्वाचं ठरतं. हो ना, जणू काही ती शब्दांची एक रक्तरंजित लढाईच असते, जिथे समोरच्याला कसंही करून हरवणं हाच एकमेव उद्देश असतो. अगदी बरोबर. सत्य काय आहे याच्याशी कोणालाही देणं घेणं नसतं, आणि हीच मानवी स्वभावाची एक अत्यंत गडद बाजू आहे. खरं तर आपण गोष्टींकडे केवळ आपल्या फायद्याच्या कोणातून बघत असतो, आणि हे काही आजच्या सोशल मीडियाच्या युगातील नवीन फॅड नाहीये बरं का. हो, शेकडो वर्षांपासून माणसाचा हाच स्वभाव राहिलाय. म्हणूनच आजची ही सखोल चर्चा एका अत्यंत धारदार आणि थेट वास्तवाला भिडणाऱ्या विषयावर आहे. होय, आपण आर्थर शोपेनहावर यांच्या द आर्ट ऑफ ऑलवेज बिंग राईट या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या दुसऱ्या भागावर लक्ष केंद्रित करणार आहोत. म्हणजे या मूळ पुस्तकात एकूण 5 भाग आहेत, पण आज आपण ज्या दुसऱ्या भागावर चर्चा करणार आहोत तो कोणत्याही प्रस्तावनेविना थेट संवादातील डावपेचांवर प्रकाश टाकतो. अगदी बरोबर. शोपेनहावरने नेहमी बरोबर कसं ठरावं यासाठी जे डावपेच दिले आहेत त्यातील अत्यंत महत्त्वाच्या 11 ट्रिक्सचा आपण अगदी मुळापासून वेध घेणार आहोत. कसं आहे माहितीये, ह्या पुस्तकाची मूळ संकल्पनाच इतकी धक्कादायक आहे की ती आपल्याला विचार करायला भाग पाडते. म्हणजे तर्कशुद्ध सत्य आणि वाद जिंकणे या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी कशा असू शकतात? हाच तर या पुस्तकाचा गाभा आहे. शोपेनहावर अगदी स्पष्ट करतो की जर आपण फक्त तर्कशुद्ध सत्याचा विचार केला ना तर ते केवळ शुद्ध लॉजिक ठरतं. अच्छा, म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यात तसं होत नाही? अजिबात नाही. प्रत्यक्षात जेव्हा 2 माणसं वादात उतरतात तेव्हा त्यांचा मूळ उद्देश सत्याचा शोध घेणे हा नसतोच. कोणत्याही मार्गाने आपला मुद्दा खरा ठरवणे हाच त्यांचा हेतू असतो. म्हणजे बाय हुक ऑर क्रूक त्यांना जिंकायचं असतं. अगदी तेच. यालाच शोपेनहावर बौद्धिक तलवारबाजी किंवा इंटलेक्च्युअल फेन्सिंग असं म्हणतात, किंवा तत्वज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर विवादात्मक द्वंद्ववाद. विवादात्मक द्वंद्ववाद. बापरे, शब्द खूप जड आहे, पण बौद्धिक तलवारबाजी हा शब्द अगदी चपखल आहे. आपण आपले शब्द तलवारीसारखे वापरतो. हो ना, पण यात एक गोम आहे. कोणती? माझ्या मनात एक प्रश्न येतोय की आपण असा विचार का करावा, म्हणजे माणसाने सत्याच्या बाजूने का उभं राहू नये. इथेच मानवी मानसिकतेची खरी मेख आहे. शोपनहावर अत्यंत व्यावहारिक दृष्टिकोनातून हे स्पष्ट करतात. वाद सुरू होण्यापूर्वी अंतिम सत्य काय आहे हे कोणालाच माहीत नसतं. हो, बरोबर आहे. समजा एखाद्याने एका मुद्द्यावर खूप विचार करून आपली बाजू मांडली आहे, पण संवादादरम्यान अचानक असं वाटलं की समोरचा माणूस बरोबर बोलतोय. मग अशा वेळी जर लगेच स्वतःची बाजू सोडून दिली तर काय होईल? बऱ्याचदा असं होतं की आपण एका तात्पुरत्या प्रभावाखाली येतो आणि खरं सत्य सोडून एका चुकीच्या गोष्टीचा स्वीकार करतो. अच्छा, म्हणजे समोरचा माणूस त्या क्षणी बरोबर वाटला तरी तो खरोखरच बरोबर असेल असं नाही. तो फक्त मांडणी चांगली करत असेल. नक्कीच. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण आपली बाजू सोडून सत्याचा स्वीकार केला तर समोरचा माणूसही त्याच्यावेळी असंच करेल याची काय खात्री आहे? खरंय, लोक सहसा तसे करत नाहीत. तो तसं करत नाही, तो चुकीचा वागतो, म्हणून आपल्यालाही बचाव करण्यासाठी त्याच मार्गाचा अवलंब करावा लागतो. असा हा मानवी दृष्टिकोन आहे. म्हणजे आपण चुकीचे आहोत असं वाटलं तरी आपला मुद्दा लावून धरणं गरजेचं बनतं, आणि यातूनच हे सगळे डावपेच जन्माला येतात. अगदी बरोबर. तर मग आपण या बौद्धिक युद्धातील पहिल्या रणनीतीकडे वळूया का? शोपेनहावरने याला शब्दांचा खेळ आणि अर्थाचा विपर्यास या स्वरूपात मांडला आहे. हो, आपण पहिल्या 3 डावपेचांपासून सुरुवात करू. या डावपेचांमध्ये समोरच्याच्या विधानाला त्याच्या मूळ मर्यादेबाहेर कसं ओढलं जातं हे खूपच रंजक आहे. होय, यातला पहिला डावपेच आहे विस्तार किंवा एक्सटेन्शन.
हा डावपेच असा आहे की समोरच्या व्यक्तीने जे विधान केलं आहे त्याला त्याच्या नैसर्गिक मर्यादेबाहेर नेणे. म्हणजे त्याला शक्य तितके व्यापक आणि अतिशयोक्तीपूर्ण बनवणे, बरोबर? हो. यामागचं मानसशास्त्र असं आहे की एखादं विधान जितकं व्यापक आणि मोठं असतं तितकं त्यावर आक्षेप घेणं आणि त्यातल्या चुका काढणं सोपं जातं. अरे, हे तर अगदी युद्धासारखं आहे. शत्रूची फळी जितकी पसरेल तितका त्यांच्यावर हल्ला करणं सोपं असतं. अगदी तसंच. आणि याच्या अगदी उलट स्वतःच्या विधानाला शक्य तितकं मर्यादित आणि संकुचित ठेवायचं. म्हणजे समोरच्याला पसरायला लावायचं आणि स्वतः मात्र एका सुरक्षित कोपऱ्यात राहायचं. स्रोतांमध्ये याची काही भन्नाट ऐतिहासिक उदाहरणं दिली आहेत. हो, पहिलं उदाहरण नाटकाचं आहे. समजा संवादात असं म्हटलं गेलं की इंग्रज लोक नाटकात सर्वोच्च आहेत बरं, आणि यावर विरोधक तो मुद्दा खोडून काढण्यासाठी काय म्हणेल? तो म्हणेल की पण हे तर सर्वांना माहीत आहे की इंग्रजांना संगीत आणि परिणामी ऑपेरा अजिबात जमत नाही. अच्छा, आता इथे पहा काय झालं. मूळ विधान फक्त नाटकाविषयी होतं, म्हणजे ट्रॅजेडी किंवा कॉमेडी, हो ना? पण विरोधकाने मुद्दाम त्या विधानाचा विस्तार करून त्यात सर्व प्रकारच्या नाट्यकलांचा आणि शेवटी ऑपेरा आणि संगीताचा समावेश केला, जेणेकरून तो मूळ विधानाला चुकीचं ठरवू शकेल. हे अगदी असं आहे की मी म्हटलं मला आज गोड खायचं नाही आणि समोरचा लगेच म्हणाला, अच्छा, म्हणजे तुला जगातल्या सर्व गोड पदार्थांचा आणि मानवी जीवनातल्या सर्व आनंदाचा तिरस्कार आहे तर? अगदी असंच. म्हणजे मूळ मुद्द्याचा नको तितका विस्तार करायचा. पण यातलं सर्वात उत्तम उदाहरण आहे लॅमार्क आणि पॉलिप या जलचर प्राण्याचं. हो, ते उदाहरण या डावपेचाचं एक उत्तम प्रात्यक्षिक आहे. लॅमार्कनं एका संशोधनात म्हटलं होतं की पॉलिप या सूक्ष्म प्राण्याला मज्जासंस्था नसते. म्हणजे त्याला नर्व्स नसतात, त्यामुळे त्याला भावना किंवा संवेदना नसतात. पण तरीही हा प्राणी प्रकाशाच्या दिशेने जातो आणि आपली शिकार पकडतो. आणि यावरून असा निष्कर्ष काढला गेला की त्याच्या शरीराचा प्रत्येक कण प्रकाश संवेदनक्षम आहे. आता यावर विरोधकाने काय अतिशयोक्ती केली माहितीये? काय केली? त्याने मूळ विधानाचा असा काही विस्तार केला की ऐकणाऱ्याला हसूच येईल. तो म्हणाला, जर त्याच्या शरीराचा प्रत्येक कण संवेदनशील असेल तर तो प्रत्येक कण विचार करू शकतो. बापरे. हो, म्हणजे तो म्हणाला पॉलिपच्या शरीराचा प्रत्येक बिंदू पाहू शकतो, वास घेऊ शकतो, निष्कर्ष काढू शकतो. म्हणजे पॉलिपचा प्रत्येक कण हा एक परिपूर्ण प्राणी आहे आणि तो माणसापेक्षाही श्रेष्ठ आहे. अरे देवा. आणि हेच एक्सटेन्शन किंवा विस्ताराचा उत्तम उदाहरण आहे. हो ना. जेव्हा कोणी असं डावपेच वापरतो तेव्हा तो अप्रत्यक्षपणे हे मान्य करत असतो की तो मूळ मुद्द्यावर चुकीचा आहे. म्हणून तो विधानाला असं अवाढव्य स्वरूप देतो, जेणेकरून मूळ मुद्दा भरकटेल. आता या भरकटवण्याच्या प्रकाराशी जोडलेला पुढचा डावपेच आहे होमोनिम्स, म्हणजे समानार्थी किंवा अनेकार्थी शब्दांचा वापर. बरोबर. पण मला इथे एक शंका आहे, यात आणि गैरसमजुतीत काय फरक आहे? खूप मोठा फरक आहे. मी स्पष्ट करते. गैरसमज अनावधानाने होतो, पण हा डावपेच पूर्णपणे जाणीवपूर्वक वापरला जातो. इथे एक महत्वाचा फरक समजून घेतला पाहिजे, म्हणजे एकच शब्द ज्याचे दोन पूर्णपणे वेगळे अर्थ असतात. अच्छा, म्हणजे या डावपेचात संवादातील एखाद्या शब्दाचा वेगळाच अर्थ घेऊन मूळ विधानाला पूर्णपणे वेगळ्याच गोष्टीशी जोडलं जातं. अगदी बरोबर. जसं की प्रकाशाचं उदाहरण. प्रत्येक प्रकाश विझवला जाऊ शकतो. बुद्धी हा एक प्रकाश आहे, म्हणून बुद्धी विझवली जाऊ शकते. अरे वाह! इथे प्रकाश हा शब्द भौतिक आणि रूपकात्मक अशा दोन्ही अर्थाने वापरून दिशाभूल केली आहे. हो ना. आणि यातलं सर्वात गुंतागुंतीचं पण प्रभावी उदाहरण आहे सन्मान या शब्दाचं, किंवा इंग्रजीत ज्याला आपण ऑनर म्हणतो. बरं, ते कसं? समजा एका माणसाने युक्तिवाद केला की अपमानामुळे माणसाचा सन्मान दुखावला जातो आणि रक्तानेच तो डाग धुतला जातो, हा विचारच मूर्खपणाचा आहे. हां, म्हणजे तो म्हणतोय की माणसाचा खरा सन्मान तो काय सहन करतो यावर नाही, तर तो काय कृती करतो यावर अवलंबून असतो. बरोबर. आणि मग त्याचा विरोधक यावर हल्ला करताना म्हणतो की समजा एखाद्या व्यापाऱ्यावर खोटे आरोप झाले तर त्याचा सन्मान दुखावला जातोच ना. हो, आणि ते त्याला सहन करावंच लागतं. मग त्याला तो सन्मान परत मिळवण्यासाठी आरोप करणाऱ्याला शिक्षा करावीच लागते. इथेच तो होमोनिमचा डावपेच यशस्वी होतो. विरोधकाने व्यापाऱ्याचा नागरी सन्मान याला एका शूरवीराच्या सन्मानाशी जोडलं. अच्छा, म्हणजे सिव्हिक ऑनर जो बदनामीमुळे दुखावतो त्याला नाईटली ऑनरशी जोडलं, जो अपमानामुळे दुखावतो आणि ज्याचं उत्तर द्वंद्वयुद्धाने द्यावं लागतं. अगदी बरोबर. शब्द एकच आहे, सन्मान, पण या एका शब्दाखाली दोन पूर्णपणे वेगळ्या संकल्पना एकत्र करून तो समोरच्याला गोंधळात टाकतो आणि वादाचा मूळ मुद्दाच बदलून टाकतो.
हे खरोखरच डोकेदुखी वाढवणार आहे आणि याच्याशीच मिळताजुळता पुढचा डावपेच आहे विशिष्ट विधानांचे सामान्यीकरण करणे. म्हणजे जनरलाइज स्पेसिफिक स्टेटमेंट्स. एखाद्या विशिष्ट संदर्भात केलेल्या विधानाला परिपूर्ण किंवा सर्वसाधारण विधान म्हणून मांडणे. याचं काही उदाहरण आहे का? हो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे हेगेल आणि क्वायटिस्ट्स या तत्ववेत्यांचा वाद. एका संवादात लेखकाने क्वायटिस्ट या पंथाचं कौतुक केलं. बरं. थोड्या वेळाने विषय हेगेलच्या तत्वज्ञानावर गेला आणि लेखकाने म्हटलं की हेगेलचं लिखाण म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. आणि मग विरोधकाने काय केलं? विरोधकाने लगेच हल्ला केला आणि म्हणाला, तुम्ही मगाशी क्वायटिस्टचं कौतुक करत होतात, पण त्यांनीही भरपूर मूर्खपणा लिहून ठेवलाय. म्हणजे विरोधकाने क्वायटिस्टचा एका पैलूला दुसऱ्या पैलूशी जोडून लेखकाला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. हो ना. पण मला सांग, हे पहिले तीनही डावपेच जवळजवळ एकसारखेच वाटतात. जिथे समोरचा माणूस आपल्या मूळ विधानापेक्षा वेगळ्याच गोष्टीवर हल्ला करत असतो. यावर मात कशी करायची? उपाय अत्यंत साधा पण ठाम आहे. या तिन्ही प्रकारात समोरचा माणूस जो निष्कर्ष काढतो तोच निष्कर्ष अमान्य करणे. म्हणजे तो ज्या आधारावर जिंकल्याचा दावा करतोय तो पायाच नाकारायचा. अगदी बरोबर. हा यावरचा खरा उपाय आहे. आपल्याला मूळ मुद्द्यावर ठाम राहावं लागतं आणि सांगावं लागतं की माझं विधान फक्त ह्या एका विशिष्ट गोष्टीपुरतं मर्यादित होतं. ठीक आहे, म्हणजे शब्दांचे अर्थ फिरवणे एक वेळ समजून घेता येईल. पण समोरच्याला न समजता त्याला जाळ्यात कसं ओढलं जातं हे मला समजून घ्यायचं आहे. कारण इथून पुढचे डावपेच स्टेल्थ अँड ट्रॅप सेटिंग म्हणजे छुपे डाव आणि मानसिक सापडे ह्या प्रकारात येतात. होय. इथे समोरच्याच्या विधानाला तोडण्याऐवजी त्याला न समजता आपले विचार त्याच्याकडून मान्य करून घेतले जातात. यातील तुमचा डाव लपवा म्हणजे कन्सील युअर गेम आणि प्रश्नांचा क्रम बदलणे म्हणजे डिटुरिंग ऑर्डर हे डावपेच कसे काम करतात. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर हे बुद्धिबळाच्या खेळासारखं आहे. आपल्याला जो अंतिम निष्कर्ष काढायचा आहे तो समोरच्याला आधीच कळू देऊ नये. कारण जर त्याला आपला हेतू समजला तर तो प्रत्येक पायरीवर विरोध करेल. नक्कीच. मानवी मन हे नेहमी बचावाच्या पावित्र्यात असतं. जर त्याला समजलं की तुम्ही त्याला एका विशिष्ट निष्कर्षाकडे ढकलत आहात तर तो प्रत्येक लहान गोष्टीला नाही म्हणायला सुरुवात करेल. म्हणजे हे अंधारात सापळा रचण्यासारखं आहे. आपण एक एक सुटा भाग मांडत जातो आणि समोरच्याला तो पिंजरा असल्याचं तेव्हाच कळतं जेव्हा कुलूप लागतं. अगदी समर्पक उपमा आहे ही. संवादात आपले मुद्दे इकडे तिकडे विखुरलेल्या स्वरूपात मांडावेत. म्हणजे प्रश्नांचा क्रम असा ठेवायचा की समोरच्याला अंतिम उद्देश काय आहे याचा थांग पत्ताही लागणार नाही. बरोबर. तो सावधगिरी बाळगू शकणार नाही आणि तोवर त्याने आपले सर्व गृहीतके किंवा प्रेमिसेस मान्य केलेले असतील. पण एक सेकंड थांबा. समजा तो माझे खरे मुद्दे मान्य करतच नसेल तर? इथेच तो पुढचा डावपेच येतो. चुकीची गृहीतके वापरणे किंवा फॉल्स प्रेमिसेस. पण जर मी जाणीवपूर्वक चुकीची गृहीतके वापरत असेन तर मी स्वतःच खोटेपणाचा आधार घेत नाहीये का? यात आणि खोटं बोलण्यात काय फरक राहिला? समजून घ्यावा लागेल. मी मघाशी म्हटल्याप्रमाणे तो नैतिकतेवर बोलत नाहीये. तो कसं जिंकायचं यावर बोलतोय. अच्छा, म्हणजे जिंकणं हेच अंतिम ध्येय आहे? हो. जर समोरचा माणूस तुमचे खरे मुद्दे मान्य करत नसेल, मग ते त्याला समजत नसल्यामुळे असो किंवा त्यातून तुमचा निष्कर्ष सिद्ध होईल या भीतीने असो, तर अशा वेळी तुम्ही चुकीच्या गृहीतकांचा वापर करू शकता. म्हणजे ही गृहीतके माझ्यासाठी चुकीची असली तरी समोरच्यासाठी ती खरी असली पाहिजेत. अगदी बरोबर. हे म्हणजे इंटेलेक्च्युअल जुडो खेळण्यासारखं आहे. समोरच्याच्याच वजनाचा आणि शक्तीचा वापर करून त्याला पाडणे. अरे वा, म्हणजे त्याच्याच विचारसरणीनुसार युक्तिवाद करायचा. होय. जर तो एखाद्या विशिष्ट संप्रदायाचा किंवा गटाचा सदस्य असेल आणि त्या गटाचे विचार तुम्हाला स्वतःला मान्य नसतील, तरीही तुम्ही मुद्दाम त्या गटाच्या घोषित मतांचा वापर त्याच्याच विरुद्ध एक तत्व म्हणून करू शकता. खरंय. कारण माणूस स्वतःच्या तर्कापेक्षा स्वतःच्या ओळखीला आणि श्रद्धेला जास्त चिकटून असतो. त्यामुळे चुकीच्या गृहीतकातूनही बरोबर निष्कर्ष काढता येतो. अगदी बरोबर. बापरे, हे अत्यंत हुशार पण तितकंच भयानक आहे. आणि याच्याशी जोडलेला पुढचा डावपेच आहे जे सिद्ध करायचे आहे तेच आधीच गृहीत धरणे. हो, याला इंग्रजीत बेगिंग द क्वेश्चन असंही म्हणतात किंवा पॉस्च्युलेट व्हॉट हॅज टू बी प्रूव्हन. यामध्ये शब्दांचं नाव बदलून मूळ मुद्दा आधीच गृहीत धरला जातो ना.
होय, जसं की सन्मान या शब्दाऐवजी चांगली प्रतिष्ठा असा शब्द वापरणे किंवा व्हर्जिनिटीऐवजी सद्गुण हा शब्द वापरणे. अच्छा, म्हणजे असं केल्याने आपण अप्रत्यक्षपणे तो मुद्दा आधीच सिद्ध झाल्यासारखा मानतो. बरोबर. किंवा एखाद्या मोठ्या सर्वसामान्य विधानाचा आधार घेऊन मूळ मुद्दा गृहीत धरणे. जसं की वैद्यकीय शास्त्राची अनिश्चितता सिद्ध करण्यासाठी थेट सर्व मानवी ज्ञानाची अनिश्चितता गृहीत धरणे. अगदी तेच. आतापर्यंत आपण तर्काशी आणि शब्दांशी खेळत होतो, पण यापुढचे डावपेच थेट माणसाच्या मनावर हल्ला करतात. सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणजे मानसिक दडपण आणि गोंधळ. हो. यातला पुढचं डावपेच मला खूपच नाट्यमय वाटतो. प्रश्नांचा भडीमार करून होकार मिळवणे. ही पद्धत प्राचीन काळी सॉक्रेटिस खूप प्रभावीपणे वापरायचा. जर एखादा मुद्दा अत्यंत काटेकोरपणे सिद्ध करायचा असेल तर विरोधकाला एकाच वेळी अनेक आणि विस्तृत प्रश्न विचारण्यास सुरुवात करायची. यामागचं मानसशास्त्र असं आहे का की माणसाच्या मेंदूची एकाच वेळी माहिती साठवण्याची क्षमता मर्यादित असते? अगदी बरोबर. कॉग्नेटिव्ह लोड वाढवायचा. म्हणजे त्याला विचार करायला वेळच द्यायचा नाही. अगदी तेच. ज्यांना गोष्टी लवकर समजत नाहीत किंवा जे सावकाश विचार करतात असे लोक या प्रश्नांच्या भडीमाराने गोंधळून जातात. आणि या गोंधळात युक्तिवादात जर काही त्रुटी किंवा रिकाम्या जागा असतील तर त्या त्यांच्या लक्षातच येत नाहीत. हो ना. आणि झटपट त्यांच्या होकारातून निष्कर्ष सिद्ध करून मोकळं होता येतं. पण याहूनही अधिक थेट आणि थोडा खालच्या पातळीवरचा मानसिक हल्ला म्हणजे पुढचा डावपेच समोरच्याला राग आणणे. मेक युअर अपोनेंट अँग्री. पण हे तर अत्यंत खालच्या पातळीवर जाणं झालं ना. म्हणजे निव्वळ जिंकण्यासाठी कोणाचाही अपमान करायचा. लोक रागात कसे वागतात हे आपण रोजच टीव्हीवरच्या डिबेट्समध्ये बघतो. नैतिकदृष्ट्या हे चुकीचं वाटत असलं तरी हे अत्यंत प्रभावी आहे. आणि म्हणूनच शोपनहॉवरने हे नोंदवून ठेवलं आहे. यामागे एक अत्यंत भक्कम न्यूरोलॉजिकल कारण आहे. कोणतं कारण? माणूस जेव्हा रागावतो तेव्हा त्याच्या मेंदूतील तार्किक विचार करणारा भाग, ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात, तो काही काळासाठी बंद पडतो. बापरे. हो, आणि माणसाचा फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स सुरू होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर रागाच्या भरात माणसाला स्वतःचा फायदा कशात आहे हे समजत नाही. त्याची तार्किक क्षमता नष्ट होते. म्हणजे जाणीवपूर्वक अन्याय करून उद्धटपणे वागून समोरच्याला राग आणायचा जेणेकरून तो स्वतःच्या युक्तिवादाचं नुकसान करेल. होय, हे ऐकायला थोडं अस्वस्थ करणारं आहे, पण ते तितकंच खरं आहे. आता एक खूपच हुशार ट्रिक आहे, नकार देणाऱ्याचा फायदा घेणे. याला आपण रिव्हर्स सायकॉलॉजी म्हणू शकतो. संवादात काही लोक असे असतात जे मुद्दाम प्रत्येक गोष्टीला नाही म्हणत असतात. हो, त्यांचा उद्देश फक्त विरोध करणे हा असतो. जर हे लक्षात आलं तर जे हवे आहे त्याच्या अगदी उलट प्रश्न विचारायचा. म्हणजे जणू काही मलाच ते उत्तर होकारार्थी हवं होतं असा आव आणायचा. होय, तो त्याला नाही म्हणेल आणि जो मूळ उद्देश होता तो आपोआप सफल होईल. क्या बात आहे. किंवा दोन पर्याय असे देऊ शकता की त्याला समजूच नाही की नक्की कशाला होकार मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. वा. आणि या आजच्या चर्चेतील शेवटचा डावपेच विशिष्ट होकारांचे सामान्यीकरण करणे. जनरलाइज्ड ॲडमिशन्स ऑफ स्पेसिफिक केसेस. हो. हा डावपेच प्रेक्षकांना आणि विरोधकाला एकाच वेळी मूर्ख बनवण्यासारखा आहे. या डावात काही विशिष्ट उदाहरणांवरून एक सामान्य नियम किंवा जनरल ट्रूथ सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. बरं. जेव्हा विरोधक त्या विशिष्ट उदाहरणांना होकार देतो तेव्हा त्याला मुख्य सामान्य प्रश्नाबद्दल काहीच विचारू नये. म्हणजे हा नियम सर्व ठिकाणी लागू होतो का असं त्याला विचारायचंच नाही का? अजिबात नाही. तो मुद्दा तिथेच सोडून द्यायचा आणि संवादाच्या शेवटी तो सामान्य मुद्दा असा मांडायचा की जणू काही त्याने तो आधीच मान्य केला आहे. बापरे. याचा परिणाम असा होतो की त्या विरोधकाला स्वतःलाही वाटू लागतं की त्याने हा मुद्दा मान्य केला होता. आणि हे ऐकणाऱ्या प्रेक्षकांवरही तोच प्रभाव पडत असेल. त्यांना फक्त एवढंच आठवतं की अरे हो, याने मगाशी अनेक विशिष्ट प्रश्नांना होकार दिला होता, म्हणजे हा मुख्य मुद्दाही सिद्ध झालाच असेल. अगदी बरोबर. हा निव्वळ एक मानसिक भ्रम आहे जो अत्यंत कौशल्याने निर्माण केला जातो. या सखोल चर्चेतून एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते की आर्थर शोपेनहॉवरचे हे पुस्तक केवळ युक्तिवाद कसा जिंकावा हे शिकवत नाही, नक्कीच, तर मानवी मानसिकतेचे, आपल्या स्वभावातील कमकुवत दुव्यांचे आणि संवादातील त्रुटींचे अत्यंत कठोर आणि विदारक दर्शन घडवते. अगदी खरंय. आपण सत्याच्या शोधात आहोत असा आपला समज असतो, पण प्रत्यक्षात बहुतांश वेळा आपण फक्त आपला अहंकार जपत असतो. आणि म्हणूनच या पुस्तकाचं महत्त्व आजही अबाधित आहे. हे डावपेच वाचताना आपल्या आजूबाजूला रोज घडणाऱ्या सार्वजनिक चर्चांमागचं खरं स्वरूप नव्याने समजू लागतो.
या सगळ्या चर्चांती एक विचार करण्यासारखी गोष्ट समोर येते. जर युक्तिवाद जिंकण्याचे हे सगळे काळे डावपेच मानवी समाजाला उघडपणे माहीत झाले तर आपण अधिक चांगले सत्यशोधक बनू. की आजकालच्या सार्वजनिक चर्चा आणि डिबेट्स म्हणजे सत्याचा शोध नसून फक्त एक पूर्वनियोजित बौद्धिक नाटक आहे याची नव्याने जाणीव होईल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर हे जग फक्त वाद जिंकणाऱ्यालाच सत्य मानत असेल तर सत्य आणि कौशल्य यातील सीमारेषा कुठे संपते हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणार आहे. कधी-कधी असा विचार येतो ना की एखाद्या वादात किंवा चर्चेत जो मुद्दा तार्किकदृष्ट्या खरा आहे तोच शेवटी जिंकेल. हो, साधारण तशीच आपली अपेक्षा असते. अगदी. पण प्रत्यक्ष आयुष्यात किंवा टीव्हीवरच्या चर्चांमध्ये असं घडताना अजिबात दिसत नाही. अनेकदा जो माणूस स्पष्टपणे चुकीचा असतो तोच शेवटी वाद जिंकून बाहेर पडतो. आणि ज्याच्याकडे कोणताही ठोस पुरावा नसतो तोच वर्चस्व गाजवतो. हे खूपच कॉमन आहे. हो ना? मग हे असं का घडतं? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण आर्थर शोपनहॉवर यांच्या द आर्ट ऑफ ऑलवेज बिंग राईट या पुस्तकात डोकावणार आहोत. आणि विशेष म्हणजे आपण या पुस्तकाच्या 5 भागांपैकी फक्त 3ऱ्या भागावरच आज फोकस करणार आहोत. राईट. आणि यात कोणतीही मोठी पूर्वपीठिका नसेल. थेट 12 ते 25 या ज्या वादविवादाच्या क्लुप्त्या आहेत त्यावर आपण बोलणार आहोत. कसं आहे ना, हा 3रा भाग म्हणजे केवळ युक्तिवाद नाहीये, समोरच्याला मानसिकदृष्ट्या कसं हरवायचं याचा हा एक मास्टर क्लास आहे. बापरे, मास्टर क्लास. म्हणजे हे सत्य शोधण्याबद्दल नाहीच आहे तर. अजिबात नाही. हा संपूर्ण भाग सत्यविरुद्ध विजय या तत्वावर उभा आहे. जेव्हा 2 लोक वाद घालतात तेव्हा मेंदूचा हेतू सत्य शोधणे नसतो तर स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करणं हा असतो. अच्छा, म्हणजे ही एक प्रकारची बौद्धिक लढाईच आहे तर. अगदी. आणि इथल्या रणनीती तर्कशास्त्रावर नाही तर मानवी मानसशास्त्रावर आणि भाषेच्या पळवाट्यांवर अचूक बोट ठेवतात. तिथेच खरी गंमत येते. म्हणजे ट्रिक नंबर 12 बघितली आपण तर ती पूर्णपणे शब्दांच्या खेळावर अवलंबून आहे. हो, स्वतःच्या फायद्याचे रूपक किंवा मेटाफर्स निवडणं हे खूप प्रभावी असतं. म्हणजे पुस्तकात ते स्पेनमधलं उदाहरण दिलं ना, सर्विल्स आणि लिबरल्स या पक्षांचं. हो, साहजिकच लिबरल्स हे नाव त्यांनी स्वतःसाठीच निवडलं होतं, चांगला इम्पॅक्ट पाडण्यासाठी. किंवा समजा एखादा जुना नियम बदलायचा असेल तर त्याला नवा पायंडा किंवा इनोव्हेशन म्हणायचं. आणि तोच बदल जर विरोधकांना सुचवला असेल तर त्याला लगेच धोकादायक बंडखोरी म्हणायचं. म्हणजे एखाद्यासाठी जी सार्वजनिक प्रार्थना असते ती दुसऱ्यासाठी अंधश्रद्धा ठरू शकते. अगदी बरोबर. आणि एखाद्यासाठी जी सुरक्षित कोठडी असते ती दुसऱ्यासाठी तुरुंगात डांबणे असू शकतं. हे तर अगदी एखाद्या चलाक रिअल इस्टेट एजंटसारखा वाटतं. तो अत्यंत छोट्या आणि कोंदट खोलीला छान कोझी म्हणतो. हो, अगदी तसंच. पण मला इथे एक प्रश्न पडलाय. हे केवळ एक साधे मार्केटिंग तंत्र नाहीये का? याने खरोखरच एखादा मोठा वाद कसा काय जिंकला जाऊ शकतो? इथे सर्वात मनोरंजक गोष्ट ही आहे की हे केवळ मार्केटिंग नाहीये. तर्कशास्त्रामध्ये याला मुद्दा आधीच गृहीत धरणे किंवा बेगिंग द क्वेश्चन. अच्छा, बेगिंग द क्वेश्चन. हो, त्याचाच हा एक अत्यंत सूक्ष्म प्रकार आहे. आपण जो निष्कर्ष सिद्ध करू पाहत आहोत तो आधीच व्याख्येमध्ये लपवून ठेवलेला असतो. म्हणजे लढाई सुरू होण्यापूर्वीच रणांगण स्वतःच्या सोयीनुसार आखून घ्यायचं. हो ना. मेंदू शब्दांच्या आधारावर चित्र निर्माण करतो. शब्दांची निवड करूनच आपण अर्धी लढाई जिंकतो. आणि याच मानसिक खेळाचा पुढचा टप्पा म्हणजे ट्रिक नंबर 13. ही आणखीच भारी आहे. हो, समोरच्याला अत्यंत टोकाचा विरुद्ध पर्याय देणं. म्हणजे मुलांनी पालकांचे ऐकावे का असा साधा प्रश्न विचारण्याऐवजी मुलांनी पालकांच्या प्रत्येक आज्ञेचे अंधपणाने पालन करावे की त्यांच्याशी नेहमीच बंडखोरी करावी असा थेट प्रश्न टाकायचा. बापरे, हे म्हणजे काळ्या रंगाशेजारी करडा रंग ठेवायचा आणि समोरच्याला सांगायचं की बघ हा करडा रंग किती पांढरा आहे. अगदी हेच. आणि लोक या जाळ्यात खूप सहज अडकतात. खरंच? पण का अडकतात एवढ्या सहज? कारण मानवी मेंदू हा विरोधाभास किंवा कॉन्ट्रास्ट खूप लवकर टिपतो. निरपेक्षपणे विचार करणं मेंदूला अवघड जातं. म्हणजे तो नेहमी तुलनात्मक विचार करतो तर? हो. जेव्हा 2 टोकाचे पर्याय समोर असतात तेव्हा माणूस साहजिकच कमी धोकादायक वाटणारा पर्याय निवडतो. अच्छा, म्हणजे काळा रंग एवढा भयानक रंगवून सांगायचा की तो सामान्य करडा रंगही पांढरा आणि सुरक्षित वाटू लागतो. एक्झॅक्टली. यालाच मानसशास्त्रात अँकरिंग आणि कॉन्ट्रास्ट इफेक्ट म्हणतात. हे ऐकायला जेवढं सोपं वाटतंय तेवढंच ते प्रत्यक्षात वापरताना अत्यंत क्रूर आहे असं नाही वाटत. आहेच मुळी. पण यापुढची जी रणनीती आहे ना, 14वी ट्रिक, ती तर थेट धाडस आणि उद्धटपणाचा कळच आहे. अरेच्छा,
ती कोणती? शोपेनहावर सांगतो की तुमचा पराभव होत असतानाही अत्यंत आत्मविश्वासाने विजयाचा दावा करा. म्हणजे बुद्धिबळाचा खेळ हरत असताना अचानक उभे राहायचं आणि चकमेट? ओरडायचं. अगदी तसंच. जर विरोधक लाजाळू असेल आणि आपला आवाज मोठा असेल तर उत्तरे विरोधात गेलेली असूनही आपणच जिंकलो असा अभिभाव आणायचा. पण एक मिनिट, हे मला थोडं अजब वाटतंय. का बरं? म्हणजे जर तिथे उपस्थित असलेले प्रेक्षक हुशार असतील तर त्या खोटेपणा आणि बेशरमपणा लगेच ओळखणार नाहीत का? नुसता आवाज वाढून सत्य कसं लपवता येईल? इथेच आपण गल्लत करतो. आपल्याला वाटतं की गर्दी नेहमी तार्किक विचार करते, पण गर्दीचं मानसशास्त्र पूर्णपणे वेगळं असतं. कसं काय? जेव्हा एखादा माणूस अत्यंत आत्मविश्वासाने मोठ्या आवाजात खोटं बोलतो, तेव्हा पाहणाऱ्यांच्या मेंदूत संभ्रम निर्माण होतो. अच्छा, म्हणजे आत्मविश्वास बघून लोक गोंधळतात. हो ना. मानवी मेंदू आत्मविश्वास आणि सत्य यांची अनेकदा सांगड घालतो. हा इतक्या ठामपणे सांगतोय म्हणजे नक्कीच काहीतरी तथ्य असेल असं प्रेक्षकांना वाटू लागतं. बापरे, म्हणजे लॉजिकपेक्षा समोरच्याच्या संभ्रमाचा आणि स्वतःच्या आवाजाच्या पातळीचा फायदा इथे घेतला जातो. अगदी. आणि 15वी ट्रिक सुद्धा अशीच काहीशी आहे. एखादा वरवर मूर्खपणाचं पण खरं विधान समोरच्या पुढे मांडायचं. आणि जर त्यांनी ते नाकारलं तर त्याला मूर्ख ठरवून मोकळं व्हायचं. हो. आणि जर स्वीकारलं तर काही काळासाठी स्वतःचा वर्चस्व प्रस्थापित करायचा. हे खरोखरच समोरच्याच्या विचार करण्याच्या प्रक्रियेला हायजॅक करण्यासारखं आहे. आणि 20वी ट्रिक बघितली तर ती या सिरीजमधली पुढची पायरी आहे. म्हणजे समोरच्याने एकदा आपले साधे मुद्दे मान्य केले की त्याला निष्कर्षाबद्दल काहीही न विचारता तो निष्कर्ष स्वतःच ठामपणे मांडून मोकळे व्हायचे. एखादा दुवा नसला तरीही. हो, दुवा नसला तरीही समोरच्याला विचार करायला वेळच द्यायचा नाही, हाच मुख्य उद्देश असतो. म्हणजे तो जुने मुद्दे आणि निष्कर्ष जोडण्यातच अडकून पडेल. बरोबर. याला कॉग्निटिव्ह ओव्हरलोड म्हणतात. मेंदूवर एकदम माहितीचा भार टाकला की समोरची व्यक्ती बचावात्मक स्थितीत जाते. आणि इथूनच मग वादविवाद एका वेगळ्याच आणि वैयक्तिक पातळीवर घसरतात. म्हणजे 16वी ट्रिक व्यक्तीवर हल्ला करणे. हो, ज्याला आपण ॲड होमिनेम म्हणतो. समोरच्याच्या विचारांचा किंवा कृतीचा वापर त्याच्याच विरुद्ध करायचा. म्हणजे जर कोणी आत्महत्येचे समर्थन करत असेल तर त्याला थेट म्हणायचे, मग तू स्वतःला का फासावर लटकवून घेत नाहीस? किंवा कोणी म्हणत असेल बर्लिन हे शहर राहण्यायोग्य नाही, तर त्याला म्हणायचं मग तू पहिल्या ट्रेनने इथून निघून का जात नाहीस? हे तर अगदी आजकालच्या सोशल मीडियावरील वादांसारखंच वाटतंय ना? हो, अगदी तसंच. पण मला सांगा, हे तर मूळ मुद्द्यावरून पूर्णपणे भरकटणं झालं. एखाद्या तत्वज्ञानाच्या पुस्तकात असा वैयक्तिक हल्ला करण्याचं समर्थन कसं काय होऊ शकतं? हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर शॉपनहॉवरने केलेल्या 2 प्रकारच्या सत्यांमध्ये दडलंय. 2 प्रकारची सत्य. हो, एक असतं सार्वत्रिक सत्य, जे युनिव्हर्सली व्हॅलिड असतं, आणि दुसरं असतं केवळ समोरच्या व्यक्तीपुरतं मर्यादित सत्य. अच्छा, म्हणजे व्हॅलिड ओन्ली फॉर द ओपोनेंट. अगदी. वाद जिंकण्यासाठी आपल्याला सार्वत्रिक सत्य प्रस्थापित करण्याची गरज नसते. म्हणजे फक्त तो माणूस स्वतःच्याच विचारांशी प्रामाणिक नाही हेच दाखवायचं असतं तर. हो, आपण फक्त त्या व्यक्तीच्या पूर्वग्रहांचा किंवा श्रद्धेचा वापर करतो. त्यामुळे तो वैयक्तिक पातळीवर कोंडीत सापडतो आणि मूळ मुद्द्यावरून माघार घेतो. बापरे, म्हणजे ध्येय सत्य शोधणे नसून केवळ समोरच्याला डोंगी ठरवणे हे आहे. हो, आणि 21वी ट्रिक सुद्धा याच विजयाच्या हव्यासातून येते. समोरच्याच्या उथळ युक्तिवादाला तितक्याच उथळ युक्तिवादाने उत्तर द्यायचं. बरोबर. कारण वेळ घालवणं परवडणारं नसतं. बरोबर. पण ह्यातली 24वी ट्रिक ही शब्दांची अत्यंत भयंकर मोडतोड करणारी आहे. फॉल्सिलॉजिझम ना, खोटा निष्कर्ष काढणे. हो, समोरच्याच्या विधाराचा जाणीवपूर्वक विपर्यास करायचा आणि त्यातून भयानक, चुकीचे अर्थ काढायचे. जे त्याला अजिबात अभिप्रेत नसतात, जेणेकरून जगाला वाटेल की हा माणूस किती धोकादायक विचार मांडतोय. यालाच इंग्रजीत स्ट्रॉमॅन फॅलसी म्हणतात. खऱ्या युक्तिवादाशी लढणं कठीण असतं, म्हणून त्याचा एक खोटा आणि कमकुवत पुतळा उभा करायचा. आणि मग त्या पुतळ्यावर हल्ला करायचा. म्हणजे तो बिचारा अरे माझ्या म्हणण्याचा तो अर्थ नव्हता हे सांगण्यातच आपली ताकद घालवतो. अगदी तेच. हे ऐकताना थोडा संताप येतो, पण हे खूप प्रभावी आहे हे नाकारता येत नाही. हो ना. पण समजा तुम्ही हे सगळं वापरूनही कोंडीत सापडलात तर काय करायचं? मला वाटतं तिथे मग 17वी ट्रिक येते, पळवाटा आणि विषय बदलणे. बरोबर. ही एक प्रकारची स्मोक बॉम्ब पद्धत आहे. शब्दांचा दुहेरी अर्थ किंवा सूक्ष्म फरक शोधून स्वतःचा बचाव करायचा. म्हणजे अरे माझा म्हणण्याचा अर्थ हा होता, तो नाही, असं काहीतरी सांगायचं. आणि हे नियम बदलण्यासारखं वाटते. हो, आणि 18वी ट्रिक तर त्याहून भारी आहे. तुम्ही हरत आहात हे लक्षात आलं
की चक्क विषयच बदलून टाकायचा किंवा तो वाद तिथेच मोडून काढायचा. हो, डायव्हर्ट द डिबेट. पण माझा प्रश्न असा आहे की जेव्हा आपण अचानक विषय बदलतो तेव्हा समोरच्याला किंवा प्रेक्षकांना ते लगेच समजणार नाही का? लोक वेड्यात काढणार नाहीत का? तसं नाहीये. वादविवाद हे एका वेगाने धावणाऱ्या गाडीसारखी असतात. त्याला एक मोमेंटम असतो. अच्छा, एक लय असते. हो, जेव्हा अचानक विषय बदलला जातो किंवा धूळफेक केली जाते तेव्हा ते त्या गाडीसमोर अचानक खड्डा खोदण्यासारखं असतं. म्हणजे समोरच्याचा मोमेंटम तोडण्यासाठी हे केलं जातं. बरोबर. युद्धात जसं माघार घेणं किंवा दिशाभूल करणं हे बचावाचं हत्यार असतं, तसंच इथेही आहे. राईट. आणि नवीन विषय समजून घ्यायला समोरच्याच्या मेंदूला काही सेकंद लागतात. त्याच वेळेचा फायदा घ्यायचा. अगदी. आणि 19वी ट्रिक ही याच दिशाभुलीचा एक मोठा भाग आहे. विषय जनरलाइज करणं. हो, जर समोरच्याने विशिष्ट मुद्द्यावर आक्षेप घ्यायला लावला आणि आपल्याकडे उत्तर नसेल, तर एकदम व्यापक भाषण द्यायला सुरुवात करायची. जसं पुस्तकात ते भौतिकशास्त्राचं उदाहरण आहे. हो, भौतिकशास्त्राच्या प्रश्नावर मानवी ज्ञान कसं अपूर्ण आहे यावर फिलॉसॉफी झाडायला लागायची. बापरे, भौतिकशास्त्राला थेट तत्वज्ञानाचं उत्तर. आणि 22वी ट्रिक म्हणजे जर समोरच्याने असा मुद्दा मान्य करायला सांगितला ज्यामुळे त्याचा विजय निश्चित होईल, तर तो मुद्दा थेट नाकारायचा. आणि त्याला तू बेगिंग द क्वेश्चन करतोयस असा आरोप लावून मोकळं व्हायचं. त्याची सगळ्यात मोठी ताकदच हिरावून घ्यायची. हे सगळं दाखवून देतं की वादविवाद हे शेवटी अहंकाराचे खेळ आहेत आणि 23वी ट्रिक याच अहंकाराचा फायदा घेते. समोरच्याला चिडवणं. हो, समोरच्याला इतकं चिडवायचं की तो रागाच्या भरात आपल्या विधानाची मर्यादा ओलांडून अतिशयोक्ती करेल. म्हणजे मुद्दामून राग आणायचा जेणेकरून त्याच्याकडून चुका होतील. हे किती चालाक आणि क्रूर आहे. एकदा का त्याने अतिशयोक्ती केली की त्या मूळ मुद्द्याला सोडून त्याच्या त्या अतिशयोक्तीवरच हल्ला करायचा. आणि समजा जर तेनेच आपल्या विधानाचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला लगेच थांबवायचं आणि ठणकावून सांगायचं, मी एवढंच म्हणालो, त्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे त्याची मानसिक शांती पूर्णपणे भंग करायची. हो, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून हे अचूक आहे. राग माणसाला अंधाळा बनवतो. भावनांचा ताबा सुटला की बुद्धी काम करणं थांबवते. हे तर खरंच आहे. आणि या सगळ्या क्लुप्त्यांमध्ये 25वी ट्रिक हे एक अत्यंत शक्तिशाली अस्त्र आहे. अपॅगो, विरुद्ध उदाहरण देणं. हो, एखाद्या सार्वत्रिक नियमाला खोटं पाडण्यासाठी फक्त एकच अपवाद शोधायचा. पूर्ण सिद्धांत खोटा ठरवण्याची गरज नसते. म्हणजे ते उंटाचं उदाहरण, सर्व रवंथ करणारे प्राणी शिंगेवाले असतात. यावर फक्त उंटाचं उदाहरण द्यायचं. बरोबर. उंट रवंथ करतो, पण त्याला शिंगे नसतात. एकाच उदाहरणाने संपूर्ण युक्तिवादाचा इमला कोसळतो. पण इथे थोडी सावधगिरी बाळगावी लागते ना? हो, नक्कीच. एकमेव अपवाद शोधण्याची ही पद्धत प्रभावी असली तरी तो अपवाद खरोखरच सत्य आहे का हे तपासणं गरजेचं असतं. म्हणजे घाईघाईत एखादी चुकीची माहिती अपवाद म्हणून दिली तर स्वतःचाच बचाव कमकुवत होतो. आणि तो अपवाद त्या संकल्पनेत बसतो का, खरंच विसंगत आहे का, हे पाहणं महत्वाचं आहे. नाहीतर समोरच्याला पलटवार करण्याची मोठी संधी मिळते. अगदी बरोबर. या तिसऱ्या भागाच्या विश्लेषणातून आपण एक अत्यंत अस्वस्थ करणारं सत्य पाहिलं. मानवी वादविवादात सत्यापेक्षा विजयाला जास्त महत्त्व दिलं जातं. हो, हे नाकारता येणार नाही. शब्दांचा खेळ कसा करायचा, विषय कसा बदलायचा, पळवाटा कशा शोधायच्या आणि भावना भडकावून चुका करायला कसं भाग पाडायचं हे सगळं आपण पाहिलं. आणि हे सगळं खूप पद्धतशीरपणे मांडलंय. यातून विचार करण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट समोर येते. जर ही सर्व तंत्रे म्हणजे शब्दांची मोडतोड करणं, विषय बदलणं, व्यक्तीवर हल्ला करणं आपण आपल्या दैनंदिन जीवनात नकळतपणे वापरत असू, तर आपला एकमेकांशी होणारा संवाद हा खरोखरच सत्य शोधण्यासाठी असतो की ती केवळ एकमेकांवर वर्चस्व गाजवण्यासाठी खेळली जाणारी एक अदृश्य लढाई असते? यावर नक्की विचार करा. कधी असा प्रसंग आलाय का की एखाद्या वादात तुमचे सगळे मुद्दे अगदी तर्काला धरून आहेत, तुमच्याकडे पुरावे आहेत आणि तरीही तो वाद तुम्ही हारता? असं अनेकदा होतं. हो ना. आणि समोरचा माणूस अत्यंत चुकीचा असूनही तो वाद जिंकतो. कारण काय? तर त्याने अचानक एखादा विनोद करून तिथे उभ्या असलेल्या सगळ्यांना हसवलेला असतो किंवा चक्क विषयच बदलून टाकलेला असतो. हे असं का घडतं? कारण लोक सत्यापेक्षा मनोरंजनाला जास्त भुलतात. बरोबर. आणि सत्य आपल्या बाजूने असूनही आपण का हरतो याच प्रश्नाचे उत्तर 1831 मध्ये आर्थर शोपेनहावर नावाच्या तत्ववेत्त्याने शोधलं. त्याच्या दी आर्ट ऑफ ऑलवेज बीइंग राईट या पुस्तकावरील आपल्या या सखोल चर्चेत आपण आज
थेट पुस्तकाच्या 5 भागांपैकी चौथ्या भागावर संपूर्ण लक्ष केंद्रित करणार आहोत. नक्कीच. कोणताही वेळ न घालवता आपण थेट मुद्द्यावर येऊया. हा जो चौथा भाग आहे ना, तो केवळ शुद्ध तर्कावर बोलत नाही, तर तो मानवी मानसशास्त्राचे काळे कोपरे उजेडात आणतो. अगदी बरोबर. आणि तसं पाहिलं तर हा चौथा भाग खरोखरच अस्वस्थ करणारा आहे, कारण आपण नेहमी असं गृहीत धरतो की वादविवाद हा बुद्धीचा आणि सत्याचा शोध घेणारा एक खेळ आहे. हां, पण शोपनहावर आपल्याला एका वेगळ्याच वास्तवाची जाणीव करून देतो. तो म्हणतो की वादविवाद हा सत्याचा शोध नसून तो मानवी कमकुवतपणाचा आणि भावनांचा फायदा घेणारा एक डाव आहे. म्हणजे स्वार्थाचा सुद्धा. हो, अगदी स्वार्थाचा. या चौथ्या भागात तो आपल्याला अशा काही युक्त्या सांगतो ज्यामध्ये तुमच्याकडे कोणतंही लॉजिक नसलं तरीही तुम्ही फक्त समोरच्या माणसाच्या मानसिक स्थितीशी खेळून कसं जिंकू शकता हे स्पष्ट केलंय. हे ऐकायला थोडं भयानक पण तितकंच रंजक वाटतंय, कारण इथे आपण तर्कशास्त्रातून थेट मानसशास्त्रात शिरतोय. मला यातील तो मुद्दा खूपच प्रभावी वाटला जिथे शोपनहॉवर रागाबद्दल बोलतो. हां, रणनीती 27. हो, तीच. म्हणजे समजा 2 लोकांमध्ये वाद सुरू आहे आणि अचानक एक माणूस एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर खूप चिडतो, आदळापट करायला लागतो. सामान्यतः आपण अशा वेळी विषय बदलतो किंवा शांत होतो, बरोबर? बरोबर. पण शोपनहावरचा सल्ला अगदी उलट आहे. होय, आणि यामागे अत्यंत खोल असं मानसशास्त्र दडलंय. जेव्हा एखादी व्यक्ती वादात अचानक रागावते तेव्हा तिचा तर्कशुद्ध विचार करण्याचा मार्ग मेंदूतूनच बंद झालेला असतो. रागाचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती फक्त भावूक झालीये. मग काय अर्थ असतो त्याचा? शोपनहावरच्या मते रागाचा अर्थ असा की तुम्ही त्या व्यक्तीच्या युक्तिवादातील सर्वात कच्च्या, सर्वात कमकुवत दुव्यावर बोट ठेवलंय. अच्छा. हो, कदाचित त्या व्यक्तीला स्वतःलाही त्या कमकुवतपणाची जाणीव नसेल. अशावेळी माघार घेण्याऐवजी तिथेच अधिक प्रहार केला पाहिजे, कारण रागाच्या भरात ती व्यक्ती अशी काही चूक करेल जी तिचा संपूर्ण युक्तिवाद उद्ध्वस्त करेल. क्या बात है. म्हणजे हे एखाद्या लपाछपीच्या खेळासारखं आहे. समोरच्या माणसाचा राग हे त्याचं लपण्याचं ठिकाण दाखवणारे ठसे आहेत. अगदी तसंच. आणि या लपाछपीत आणखी एक डाव आहे, रणनीती 37, जिथे विरोधक पळ काढायचा प्रयत्न करतो. हो, जर तो थेट उत्तर देण्याचं टाळत असेल किंवा विषय बदलत असेल तर ती एक कमकुवत बाजू आहे हे ओळखून त्याला तिथून पळ काढू देऊ नये, त्याला तिथेच अडकवून ठेवावं. भारीच आहे. पण या मानसिक खेळात एक अत्यंत खोडसाळ प्रकारही त्याने सांगितलाय. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे खरोखरच काहीच उत्तर नसतं तेव्हा अत्यंत उपहासाने म्हणायचं की हे माझ्या आकलनापलीकडची आहे. रणनीती 31. हो, म्हणजे स्वतःला कमी लेखून प्रत्यक्षात समोरच्याला मूर्ख ठरवणे. हे कसं काय काम करतं? हा एक अत्यंत धूर्त मार्ग आहे, विशेषतः जेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या मनात विरोधकापेक्षा तुमच्याबद्दल जास्त आदर असतो. शोपनहावरने यात इमॅन्युएल कांटचं एक खूप छान उदाहरण दिलंय. बरं, काय आहे ते उदाहरण? कांटचा क्रिटिक हा तत्वज्ञानातील अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीचा ग्रंथ मानला जातो. जेव्हा तो पहिल्यांदा प्रकाशित झाला तेव्हा जुन्या विचारसरणीच्या अनेक प्राध्यापकांना तो अजिबात समजला नाही. मग त्यांनी काय केलं? त्यांनी तो खोडून काढण्याऐवजी अत्यंत गर्विष्ठपणे आणि उपहासाने म्हटलं की आम्हाला हे समजत नाहीये. अरे बापरे. हो ना. त्यांना वाटलं की त्यांच्यासारख्या विद्वानांनी असं म्हटल्याने प्रेक्षकांना वाटेल की कांटचा विषयच निरर्थक किंवा मूर्खपणाचा आहे. हे तर आपण आजकाल सोशल मीडियावर किंवा टीव्हीवरच्या चर्चांमध्येही बघतो. एखादा तज्ज्ञ किचकट माहिती देत असतो आणि दुसरा माणूस हसून म्हणतो, अरे बाबा, आम्हालाच समजेल अशा सोप्या भाषेत सांग, हे तुझे भारी शब्द आम्हाला कळत नाहीत. अगदी तेच. आणि मग प्रेक्षक त्या दुसऱ्या माणसाला दाद देतात. पण जर कोणी माझ्याशी असं वागलं, माझ्या मुद्द्याला असं उपहासाने उडवून लावलं, तर मी काय करायला हवं? यावर अत्यंत नम्रपणे पण त्याच उपहासाने पलटवार करता येतो. तो कसा? जर कोणी तुम्हाला म्हटलं की हे माझ्या आकलनापलीकडचं आहे, तर तुम्ही म्हणायचं, अरे रे, तुमच्यासारख्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या व्यक्तीला हे न समजणं म्हणजे नक्कीच माझ्याच सांगण्यात काहीतरी चूक असावी. मीच हे नीट समजावून सांगू शकले नाहीये. हा, हे मस्त आहे. असे त्याच्या गळी उतरवायचा की त्याला तो समजेलच. अशा प्रकारे तुम्ही सर्वांसमोर हे सिद्ध करता की त्याचीच बुद्धी कमी पडत होती. म्हणजे तुम्ही अत्यंत सभ्य भाषेत त्याला त्याची जागा दाखवून देता. क्या बात है. ही तर पूर्णपणे अहंकाराची लढाई आहे. पण इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो, कारण आता आपण विरोधकाकडून थेट प्रेक्षकांकडे वळतोय. होय. रणनीती 28. अनेकदा वाद 2 लोकांमध्ये असला
तरी जिंकणे किंवा हारणे हे तिथे उभे असलेल्या लोकांवर अवलंबून असतं. शोपेनहॉवर म्हणतो की जेव्हा सामान्य प्रेक्षकांसमोर वाद होत असतो तेव्हा तज्ज्ञाला पटवून देण्याच्या भानगडीत पडू नका. थेट प्रेक्षकांना आपल्याकडे वळवा. अगदी बरोबर. आणि त्यासाठी त्यांनी ते पर्वतांच्या निर्मितीचं जे उदाहरण दिलंय ते खरोखरच अफलातून आहे. हो, ते उदाहरण मानवी विचार प्रक्रियेचं उत्तम दर्शन घडवतं. त्यात एक वैज्ञानिक असा दावा करतो की पर्वतांच्या निर्मितीच्या वेळी तिथलं तापमान 480 अंश फॅरेनहाईट होतं आणि तो संपूर्ण भाग समुद्राने झाकलेला होता. पण आता या दाव्याला वैज्ञानिक आधार तर आहेच. हो, पण त्याचा विरोधक काय करतो? तो तज्ज्ञाशी शास्त्रीय वाद घालत बसत नाही. तो थेट प्रेक्षकांकडे बघून हसतो आणि म्हणतो, अरे 212 अंशावरच पाणी उकळतं, मग 480 अंशावर समुद्र कसा काय राहील? तो तर उकळून माफ झाला असता. हां. हे ऐकून सामान्य प्रेक्षकांना ते अगदी लॉजिकल वाटतं आणि ते हसायला लागतात. पण हे वैज्ञानिकदृष्ट्या पूर्णपणे चुकीचं आहे. तेच तर. मला इथे खरोखरच एक प्रश्न पडतो. म्हणजे लोकांना सत्य जाणून घेण्यापेक्षा एखाद्यावर हसण्यात आणि मनोरंजन करून घेण्यात जास्त रस असतो का? त्या बिचाऱ्या तज्ज्ञाने मग काय करायला हवं होतं? त्या तज्ज्ञाला हे खोटं ठरवण्यासाठी वातावरणाचा दाब, पाण्याचा उत्कलनांक आणि विज्ञानाचं एक अत्यंत किचकट व्याख्यान द्यावं लागलं असतं. पण सत्य हे आहे की सामान्य माणसाचा मेंदू निसर्गतः आळशी असतो. म्हणजे त्यांना ते सगळं ऐकायचंच नसतं. हो, किचकट वैज्ञानिक स्पष्टीकरण ऐकण्यापेक्षा एका साध्या आणि विनोदी विधानावर विश्वास ठेवणं मेंदूला सोपं जातं. जर तुम्ही तर्कात कमी पडत असाल किंवा सत्य खूप गुंतागुंतीचं असेल तर संदर्भावर हल्ला करा आणि प्रेक्षकांना हसवा. कारण हसणारा प्रेक्षक नेहमी तुमच्याच बाजूने असतो. हे खरंच भयंकर आहे. सत्यापेक्षा मनोरंजनाची ताकद जास्त आहे. तर याच मानवी आळशीपणाचा फायदा घेणारी आणखी एक पद्धत म्हणजे दिशाभूल करणे, डायव्हर्जन. रणनीती 29. जर तुम्ही हारत असल्याचं लक्षात आलं तर अचानक विषयच बदलून टाकायचा. जसं की आपण चीनमधील नोकरशाहीवर बोलत आहोत आणि अचानक मला उत्तर देता येत नाहीये, तर मी म्हणणार तसंही चीनचे लोक चहाच्या व्यसनात बुडालेले आहेत आणि तिथली शिक्षा तर अमानुष आहे. हो, म्हणजे मूळ मुद्दा बाजूलाच राहतो. पण मला सांगा, असे अचानक विषय बदललेले समोरच्याला किंवा प्रेक्षकांना समजत नाही का? नक्कीच समजतं. आणि म्हणूनच शोपनहावरने स्पष्ट केले की शाब्दिक वादात ही एक अत्यंत कमकुवत आणि हतबलतेची खूण मानली जाते. युद्धाती रणनीती चालते बरं का. म्हणजे कसं? त्यांनी रोमन सेनापती सीपीओचं उदाहरण दिले, ज्याने इटलीमध्ये लढून स्वतःची शक्ती पणाला लावण्याऐवजी थेट आफ्रिकेत जाऊन हल्ला केला. पण जेव्हा तुम्ही संवादात अचानक विषय बदलता तेव्हा ऐकणाऱ्याला स्पष्ट समजतं की तुमच्याकडे मूळ मुद्द्याला उत्तर नाहीये. अच्छा, म्हणजे हा एक प्रकारचा बचावात्मक पवित्रा आहे. हो, ज्यातून तुमचंच नुकसान होतं त्यापेक्षा विरोधकाच्या दाव्याला एखाद्या तिरस्करणीय श्रेणीत टाकून देणं जास्त सोपं आणि प्रभावी असतं. अरे हो, रणनीती 32 ही तर अत्यंत सामान्यपणे वापरली जाणारी पद्धत आहे. एखाद्याने काही वेगळा विचार मांडला की लगेच म्हणायचं, अरे हा तर अथेइझम आहे किंवा हे तर आयडियलिझम आहे. किंवा आजच्या काळात बोलायचं तर हा तर कम्युनिझम आहे. बरोबर. असं एखादं लेबल चिकटवून दिलं की तो विषयच संपून टाकल्यासारखं होतं. असं का होतं? तो शब्द उच्चारला म्हणजे तो विचार पूर्णपणे चुकीचा आहे हे आपण कसं काय गृहीत धरतो? कारण जेव्हा तुम्ही एखाद्या विचारावर लेबल लावता तेव्हा तुम्ही दोन गोष्टी एकाच वेळी साध्य करता. एकतर तुम्ही प्रेक्षकांना सुचवता की हे मी आधीही ऐकलंय, यात नवीन विचार करण्यासारखं काही नाही. आणि दुसरं म्हणजे ही विशिष्ट विचारसरणी समाजाने आधीच चुकीची ठरवली आहे, त्यामुळे यावर पुन्हा चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. बापरे, हे तर संवादाची हत्या करण्यासारखंच आहे. अगदी. तुम्ही समोरच्या माणसाचा तर्क खोडून काढत नाही, तुम्ही फक्त त्याला एका अशा चौकटीत बसवता जिचा लोकांना आधीच तिरस्कार वाटत असतो. म्हणजे आपण सत्याची पारख करण्याऐवजी फक्त लेबल्सवर अवलंबून असतो. पण मग याचा नेमका अर्थ काय होतो? आपण नेहमी स्वतःच्या तर्कापेक्षा एखाद्या अथॉरिटीला जास्त महत्त्व देतो का? होय, आणि इथेच रणनीती 30 येते, तर्कापेक्षा अधिकाराचा वापर करणे. शोपेनहॉवरने या पुस्तकात सेनेकाचं एक वाक्य उद्धृत केलंय ना, लोक स्वतःचा निर्णय घेण्यापेक्षा दुसऱ्यावर विश्वास ठेवणं पसंत करतात. पण मला इथे खरोखरच एक आक्षेप घ्यायचा आहे. कोणता? या भागामध्ये युनिव्हर्सल ओपिनियन म्हणजे सार्वत्रिक मताचा वापर करायला सांगितलाय. पण हे मान्य करणं थोडं कठीण आहे. जर लाखो लोक एखादी गोष्ट खरी मानत असतील तर त्यात काहीतरी तथ्य असणारच ना.
सगळेच कसे काय चुकीचे किंवा आंधळे असू शकतील? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि शोपनहावरने याचं जे अत्यंत कठोर विश्लेषण केलंय ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल. बरं. तो म्हणतो की सार्वत्रिक मत हे मेंढरांच्या कळपासारखं आहे. पहिली मेंढी खड्ड्यात उडी मारते आणि बाकीच्या मेंढ्या काहीही विचार न करता आंधळेपणाने तिच्या मागे उड्या मारतात. अरे बापरे. जेव्हा आपण एखाद्या सर्वमान्य सत्याचा शोध घेतो तेव्हा सुरुवातीला फक्त 2-3 लोकांनी मिळून ते मत मांडलेलं असतं. बाकीच्या लोकांनी केवळ आळशीपणामुळे स्वतः पडताळून पाहण्याची तसदी न घेता ते स्वीकारलेलं असतं. म्हणजे ज्याला आपण जगाचं मत समजतो तो निव्वळ आळशीपणाचा आणि अनुकरणाचा परिणाम असतो. अगदी तंतोतंत. लोक स्वतः विचार करण्यापेक्षा इतरांनी तयार केलेले विचार स्वीकारणं पसंत करतात. आणि एकदा का ते मत सार्वत्रिक झालं की जे मोजके लोक स्वतःच्या बुद्धीने विचार करून त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात त्यांना समाज विक्षिप्त ठरवतो. हे ऐकल्यावर तर अंगावर काटा येतोय. म्हणूनच शोपनहावर म्हणतो की वादात जिंकण्यासाठी तुमच्या स्वतःच्या तर्कापेक्षा अशा अथॉरिटीचा किंवा सर्वमान्य मताचा वापर करा. समोरचा माणूस तर्काला सामोरा जाईल पण तो समाजाच्या किंवा मोठ्या नावांच्या ओझ्याखाली दबून जाईल. म्हणजे आपण स्वतःला कितीही बुद्धिमान समजत असलो तरी आपण अडाणीपणाचेच बळी ठरतो. आणि या अडाणीपणाचा फायदा कसा घ्यायचा याचं एक खूपच भन्नाट उदाहरण पुस्तकात आहे, त्या फ्रेंच धर्मगुरूचं. हो, क्युरे. त्याने रस्ता बांधणीच्या कामातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी थेट बायबलचं खोटं वाक्यच तयार केलं. तो म्हणाला, पावेयांट इल्ली इगो नॉन पावेबो. याचा अर्थ त्याने असा लावला की इतरांना रस्ते बांधू द्या, मी बांधणार नाही. हां, आणि अधिकाऱ्यांनी ते मान्यही केलं. ज्ञानी दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्या अधिकाऱ्यांना लॅटिन समजत नव्हतं, पण आपल्याला लॅटिन येत नाही हे मान्य करणं त्यांच्या अहंकाराला दुखावणारं होतं. म्हणजे तुम्ही अथॉरिटीचा अर्थ फिरवू शकता, खोटे संदर्भ देऊ शकता. नक्कीच. समोरच्याकडे पुस्तके नसतात आणि असली तरी त्याला ती वाचून काढण्याची सवय नसते. म्हणूनच अडाणी लोकांवर लॅटिन, ग्रीक वाक्यांचा मोठा प्रभाव पडतो. हे म्हणजे आपण आजकाल बघतो ना, एखाद्या सुविचाराखाली अल्बर्ट आइन्स्टाईनचं नाव टाकलं की लोक ते सत्य मानून फॉरवर्ड करायला लागतात. तसाच प्रकारे हा. बरोबर ओळखलं. याच तर्काला बगल देणाऱ्या प्रकारात आणखी एक अत्यंत प्रसिद्ध वाक्य येतं. हे सिद्धांतात ठीक आहे, पण प्रत्यक्षात उपयोगाचे नाही. रणनीती 33. हे वाक्य तर आपण रोजच्या जीवनात किती वेळा ऐकतो. होय, पण तार्किकदृष्ट्या बघितलं तर हे वाक्य पूर्णपणे अशक्य आणि चुकीचं आहे. कसं काय? शोपेनहावर स्पष्ट करतो की जर एखादा सिद्धांत खरोखर बरोबर असेल तर तो प्रत्यक्षातही काम केलाच पाहिजे आणि जर तो प्रत्यक्षात काम करत नसेल तर याचा अर्थ त्या सिद्धांतातच काहीतरी मोठी चूक आहे. अच्छा, म्हणजे सिद्धांत आणि वास्तव हे दोन वेगळे जग असू शकत नाहीत? अगदी बरोबर. पण लोक स्वतःची बाजू सावरण्यासाठी ही पळवाट वापरतात. म्हणजे सिद्धांत चांगला आहे पण अंमलात आणता येत नाही हे म्हणणंच मुळात एक फसवणूक आहे. आता आपण या चौथ्या भागातील सर्वात भयंकर आणि शक्तिशाली अस्त्राकडे वळूया. शोपनहावर याला अंतिम रणनीती मानतो. रणनीती 35. पण त्याआधी रणनीती 26 सुद्धा खूप महत्वाची आहे बरं का. डाव उलटवणे. हो, टर्न द टेबल्स. म्हणजे विरोधकाचाच युक्तिवाद त्याच्यावर उलटवणे. जसं की जर कोणी म्हटलं की अहो तो लहान मुलगा आहे, त्याला माफ करा, तर त्यावर उत्तर कसं द्यायचं? उत्तर द्यायचं की तो लहान आहे म्हणूनच त्याला आता शिक्षा केली पाहिजे, नाहीतर तो सवयी बदलेल कसा. हा खरोखरच युक्तिवादाचा कळस आहे. पण यापुढची जी रणनीती 35 आहे तिने मला खरोखरच थक्क केलंय. हो, ही अंतिम रणनीती खरोखरच या संपूर्ण मानवी विचारमंथनाचा गाभा आहे. शोपनहावर म्हणतो की ही एकच रणनीती बाकीच्या सर्व रणनीतींना निरर्थक ठरवू शकते. विल इज मोर इफेक्टिव्ह दॅन इनसाइट. म्हणजे थोडीशी इच्छाशक्ती किंवा स्वार्थ हा मोठ्या बुद्धिमत्तेवर भारी पडतो. नक्कीच. जर तुम्ही विरोधकाला फक्त अशी जाणीव करून दिली की त्याचा युक्तिवाद त्याच्याच खिशाच्या विरुद्ध आहे, तर तो एका सेकंदात विचार बदलतो. हे एखाद्या चेकमेटसारखं आहे. म्हणजे लोक स्वतःला पटलं म्हणून नाही, तर स्वतःचा फायदा आहे म्हणून विचार मान्य करतात. हे थोडं जास्तच निराशावादी नाही का वाटत? निराशावादी वाटत असलं तरी ते अत्यंत जळजळीत वास्तव आहे. याला शोपनहावर झाड मुळासकट उपटून काढणे असं म्हणतो. अच्छा. जेव्हा तुम्ही फांद्यांशी म्हणजेच तर्काशी भांडत असता तेव्हा वाद खूप काळ चालतो. पण जेव्हा तुम्ही मुळावर म्हणजेच स्वार्थावर घाव घालता तेव्हा झाड लगेच कोसळतं. तो म्हणतो की मानवी बुद्धी ही कोरड्या प्रकाशासारखी नसते. एक मिनिट हा कोरडा प्रकाश म्हणजे काय? सिकुम लुमन किंवा कोरडा प्रकाश म्हणजे अशी बुद्धी जी पूर्णपणे तटस्थ आहे, जिच्यावर कोणत्याही भावनांचा प्रभाव नाही. पण मानवी बुद्धी तशी नसते. आपल्या बुद्धीवर नेहमी आपल्या इच्छा आणि स्वार्थाचा रंग चढलेला असतो.
जेव्हा एखाद्या धर्मगुरूच्या लक्षात आणून दिलं जातं की त्याचा तात्विक युक्तिवाद थेट चर्चच्या उत्पन्नाशी विरोध करत आहे, तेव्हा तो क्षणात आपला युक्तिवाद सोडून देतो. तिथे सत्य हरतं आणि स्वार्थ जिंकतो. पुस्तकातील त्या जमीनदाराचं उदाहरणही अगदी चपखल बसते इथे. तो जमीनदार इंग्लंडमधल्या शेतीत यंत्रांच्या वापराचं मोठ्या उत्साहात समर्थन करत असतो. कारण मजुरांचा खर्च वाचतो. जातील आणि त्यामुळे त्याने पाळलेल्या घोड्यांची किंमत मातीमोल होईल, तेव्हा त्याचा दृष्टिकोन लगेच बदलतो. तो यंत्रांच्या विरोधात बोलायला लागतो. हो ना, म्हणजे सगळं लॉजिक हवेत विरून जातं. हेच मानवी स्वभावाचं सत्य आहे. जेव्हा मुद्दा लोकांच्या अस्तित्वाला धक्का पोचवतो, तेव्हा कितीही सत्य युक्तिवाद असला तरी तो त्यांना चुकीचाच वाटतो. त्यांच्या मेंदूत एक असा पडदा पडतो जो सत्याला आत येऊच देत नाही. हे खरोखरच डोळे उघडणार आहे. आपण स्वतःला कितीही लॉजिकल प्राणी समजत असलो तरी शेवटी भावना आणि स्वार्थच आपल्या निर्णयांवर राज्य करतात. आपण सत्याच्या शोधात आहोत असा आपला केवळ एक भ्रम असतो. आणि म्हणूनच या सखोल चर्चेचा समारोप आपण एका अस्वस्थ करणाऱ्या विचाराने करायला हवा. आपण मगाशी सार्वत्रिक मतांबद्दल बोललो. हो, आपण जे इतिहासकार वाचतो किंवा ज्या ऐतिहासिक घटना 100% खरी मानतो, त्याबद्दल शोपनहावर म्हणतो की ही सर्व मते कदाचित 100 लेखकांनी एकमेकांचे बघून फक्त कॉपी केलेली असतात. आणि जर आपण मुळात गेलो तर तिथे फक्त एकाच अज्ञात व्यक्तीचं वैयक्तिक मत असतं. बापरे. एका व्यक्तीच्या आळसातून किंवा स्वार्थातून आलेलं मत, ज्याला कुणीही तपासून पाहिलेलं नसतं, ते कालांतराने इतिहास बनतं. हे ऐकल्यावर खरंच विचार करायला भाग पडतं. आजच्या या सखोल चर्चेच्या माध्यमातून आपण मानवी युक्तिवादाचे जे अंतरंग पाहिले ते नक्कीच आपली दृष्टी बदलणारे आहेत. शेवटी आपल्याला पडणारा प्रश्न एकच आहे. आज ज्या गोष्टींना आपण सर्वमान्य सत्य मानतो त्यामागे खरोखरच मानवी बुद्धी आहे की केवळ आळशीपणामुळे आलेली ती एक मूक सहमती आहे? यावर आपण नक्कीच विचार करायला हवा. तुम्हाला माहिती आहे, इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे अत्यंत बुद्धिमान लोकांचा भर चौकात मूर्ख लोकांकडून वादविवादात पराभव झालाय. हो ना, हे आपण खूपदा पाहिलंय. म्हणजे मी विचार करत होते की असं का होतं. कारण खऱ्या जगात एखादा वाद जिंकण्याचा आणि सत्याचा अनेकदा काहीही संबंध नसतो. अगदी बरोबर. तसं पाहिलं तर वैद्यकीय शास्त्रात बघा, एखादं मोडलेलं हाड एक्स-रे मशीनमध्ये कसं स्पष्ट दिसतं. हो, तिथे काही लपवता येत नाही. हो, डॉक्टर तिथे बोट ठेवून रुग्णाला सत्य दाखवू शकतात. तिथे एक विशिष्ट अचूकता असते. पण मानवी युक्तिवादाच्या जगात हे एक्स-रे मशीन अचानक बिघडल्यासारखं काम करतं. खरंय, आणि तिथेच सगळे गैरसमज सुरू होतात. आणि म्हणूनच आज आपण ऑर्थर शोपेनहोवर यांच्या द आर्ट ऑफ ऑलवेज बीइंग राईट या पुस्तकाच्या 5व्या आणि अंतिम भागावर ही सखोल चर्चा करणार आहोत. कोणताही वेळ न घालवता आपण या अत्यंत गडद पण वास्तववादी जगात प्रवेश करूया. हो, कारण हा भाग खूपच रंजक आहे. या 5व्या भागात शोपेनहोवर केवळ युक्तिवादातील सर्वात आक्रमक आणि खालच्या पातळीवरच्या युक्त्यांची यादी देत नाहीत. अच्छा, मग आणखी काय आहे यात? तर या पुस्तकाच्या शेवटी जोडलेल्या परिशिष्टांमधून आणि AC ग्रेलिंग यांच्या विश्लेषणातून ते एका भयानक सत्यावर प्रकाश टाकतात. माणसं सत्यापेक्षा जिंकण्याला जास्त महत्त्व का देतात याचं मूळ मानवी स्वभावात कसं दडलेलं आहे हे या अंतिम टप्प्यात उलगडतं. बापरे, म्हणजे हे नुसतं वरवरचं नाहीये तर. या अंतिम टप्प्यातील युक्त्या तेव्हा वापरल्या जातात जेव्हा एखाद्याचे सर्व तार्किक मुद्दे संपतात आणि पराभव समोर दिसू लागतो. अगदी बरोबर. यातली ट्रिक 36 म्हणजे शब्दभंबाळपणा. पण मला इथे एक व्यावहारिक प्रश्न पडलाय. विचार ना. जर कोणी अचानक जड, क्लिष्ट आणि निरर्थक शब्द वापरून बोलायला लागलं तर ऐकणाऱ्या कोणत्याही सामान्य माणसाने त्याला थांबवून मला हे समजत नाहीये, सोप्या भाषेत सांग असं म्हणायला हवं ना. पण प्रत्यक्षात लोक तसं न करता नुसती मान का डोलवतात. हा मानवी मानसशास्त्राचा एक अत्यंत नाजूक दुवा आहे. म्हणजे माणसाला स्वतःचं अज्ञान उघड होण्याचं आणि समाजात मूर्ख ठरण्याची सर्वात जास्त भीती वाटते. अरेच्छा, म्हणजे इज्जतीचा प्रश्न असतो तर. हो ना. शोपनहोवर एका जर्मन ओळीचा संदर्भ देतात ज्याचा अर्थ असा की माणूस साधारणपणे असा विचार करतो की जिथे शब्द ऐकू येतात तिथे विचार करण्यासाठी काहीतरी अर्थ असलाच पाहिजे. म्हणजे शब्द जड असले की त्यात काहीतरी महान अर्थ असेल असा आपला समज असतो. अगदी तेच. जेव्हा एखादा धूर्त वादक अत्यंत विद्वत्तापूर्ण, गंभीर आणि जड शब्दांची आतिषबाजी करतो तेव्हा ऐकणाऱ्याला वाटतं की जर मला हे समजलं नाही तर इतर लोक मला अज्ञानी समजतील. बापरे.
या भीतीपोटी तो स्वतःला तो मुद्दा समजला असल्याचा भासवतो आणि नुसता होकार देतो. म्हणजे ही युक्ती एक जादूगराने रंगमंचावर धूर सोडल्यासारखी आहे. त्या धुरामुळे सत्य लपून राहतं आणि प्रेक्षक केवळ आवाक्या बाहेरच्या शब्दांनी भारावून जातो. क्या बात है, हे साधर्म्य अगदी चपखल आहे. हा शब्दबंबाळपणा ऐकणाऱ्याची विचार करण्याची क्षमताच काही काळासाठी हिरावून घेतो. खरंच विचार करायला लावणार आहे. शोपेनहॉवर इथे द वेकर ऑफ वेकफिल्ड या जुन्या पुस्तकातील एका प्रसंगाचा संदर्भ देतात. तिथे एका पात्राने अशाच निरर्थक पण तत्वज्ञानाचे संदर्भ असलेल्या जड शब्दांचा वापर करून दुसऱ्याला पूर्णपणे गप्प केलं होतं. अच्छा. आणि ते आधुनिक तत्ववेत्यांनाही चिमटा काढतात, विशेषतः जर्मन तत्ववेत्यांना, की त्यांनी संपूर्ण जनतेवर ही युक्ती कशी यशस्वीपणे वापरली. हे म्हणजे समोरच्याला त्याच्याच असुरक्षिततेच्या जाळ्यात अडकावणे असा प्रकार झाला. पण या धुराच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण प्रत्यक्ष पुराव्यांवर येतो तेव्हा ट्रिक 37 समोर येते. हो, चुकीच्या पुराव्यांचा सापळा. पण मला इथे हे समजून घ्यायचं आहे की जर एखादा मुद्दा मुळात बरोबर असेल तर केवळ एका चुकीच्या उदाहरणामुळे किंवा पुराव्यामुळे तो संपूर्ण मुद्दा खोटा कसा ठरवला जाऊ शकतो? तर्कशास्त्र असं कसं काम करू शकतं? बरं, इथे शुद्ध तर्कशास्त्र काम करतच नाही. इथे मानवी मेंदूच्या कॉग्निटिव्ह बायस किंवा आकलनविषयक पूर्वग्रहाचा खेळ चालतो. कॉग्निटिव्ह बायस म्हणजे कसं? समजा एखाद्या व्यक्तीचा मुख्य युक्तिवाद बरोबर आहे, पण तो सिद्ध करण्यासाठी त्याने जो पुरावा किंवा उदाहरण निवडलं आहे ते कमकुवत किंवा चुकीचं आहे. हां, पुढे? अशावेळी एक कुशलवादक त्या मूळ मुद्द्याला अजिबात स्पर्श करत नाही. तो आपली पूर्ण ताकद त्या कमकुवत पुराव्याला अत्यंत आक्रमकपणे उद्ध्वस्त करण्यासाठी लावतो. प्रेक्षकांची मानसिकता अशी असते की जेव्हा एखादा पुरावा खोटा ठरतो तेव्हा त्यांच्या मते तो संपूर्ण युक्तिवादच निराधार ठरतो. अच्छा, म्हणजे एखाद्याने योग्य पत्ता सांगण्यासाठी चुकीचा नकाशा वापरला तर आपण तो नकाशा फाडून टाकतो आणि म्हणतो की तुझं ते घरच अस्तित्वात नाही. हा, हे अगदी अचूक उदाहरण दिलंय. शोपेनहॉवर यासाठी देवाच्या अस्तित्वाचा संदर्भ देतात. देवाचं अस्तित्व कसं? जर एखाद्या व्यक्तीने देवाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ऑन्टॉलॉजिकल युक्तिवाद वापरला, आता हा युक्तिवाद तार्किकदृष्ट्या थोडा कमकुवत मानला जातो. बरं. त्यामुळे तो सहज खोडून काढता येतो आणि मग तो चुकीचा युक्तिवाद खोडून काढल्यावर असा आव आणला जातो की जणू देवाचं अस्तित्वच पूर्णपणे नाकारलं गेलंय. अरे बापरे. म्हणजे एक चांगला मुद्दा एका कमकुवत पुराव्यामुळे पूर्णपणे हरतो. हो ना. हे एखाद्या निष्णात वकिलासारखं आहे जो साक्षीदाराच्या एका छोट्या चुकीवर बोट ठेवून संपूर्ण खटलाच खारिज करण्याचा प्रयत्न करतो. अगदी बरोबर. पण जेव्हा हे चुकीचे पुरावे आणि शब्दांचे खेळही चालत नाहीत आणि पराभव अगदी डोळ्यांसमोर दिसू लागतो तेव्हा मानवी स्वभावाची सर्वात गडद बाजू समोर येते. इथे आपण ट्रिक 38 कडे वळतो. हो, जिला दी अल्टिमेट स्ट्रॅटेजी किंवा अंतिम अस्त्र मानलं जातं. ही युक्ती थेट व्यक्तिगत हल्ल्याशी जोडलेली आहे. पण तत्वज्ञानाच्या या चर्चेत ॲड हॉमिनम आणि ॲड पर्सोनम यातील सीमारेषा कशी आखली जाते? हे दोन्ही शब्द ऐकायला सारखेच वाटतात. हा अत्यंत महत्त्वाचा फरक आहे. ॲड हॉमिनेममध्ये तर्कशास्त्राचा किमान काही अंश शिल्लक असतो. तिथे प्रतिस्पर्धीने भूतकाळात जे काही म्हटलंय किंवा मान्य केलंय त्याच्याशी आत्ताच्या विधानाची विसंगती दाखवून दिली जाते. म्हणजे तू आधी असं म्हणाला होतास आणि आता वेगळंच बोलतोयस असा तो प्रकार असतो. हो, अगदी तेच. पण ॲड पर्सोनम ही पूर्णपणे वेगळी आणि अत्यंत खालची पातळी आहे. अच्छा. जेव्हा एखाद्याला आपला पराभव निश्चित दिसू लागतो तेव्हा तो मूळ विषय पूर्णपणे सोडून देतो. तो थेट प्रतिस्पर्ध्याच्या व्यक्तिमत्वावर, चारित्र्यावर, जातीवर किंवा दिसण्यावर अत्यंत अपमानास्पद हल्ला करतो. बापरे, म्हणजे थेट वैयक्तिक पातळीवर उतरायचं. हो, शोपेनहॉवर याला मानवाची बौद्धिक पातळीवरून थेट प्राण्यांसारख्या हिंस्र पातळीवर झालेली घसरण मानतात. इथे सत्याचा शोध संपतो आणि केवळ दुसऱ्याला इजा पोचवण्याची ईर्ष्या उरते. पण मला सांगा, जेव्हा बौद्धिक मुद्दे संपतात तेव्हा लोक आपली चूक मान्य करून माघार का घेत नाहीत? लोक इतक्या खालच्या पातळीवर का उतरतात? पराभव स्वीकारण्याऐवजी माणूस हिंस्र का होतो? याचं मूळ कारण थॉमस हॉब्स यांच्या एका अत्यंत महत्त्वाच्या निरीक्षणातून समोर येतं. हॉब्स म्हणतात की माणसाला मिळणारा सर्व मानसिक आनंद हा नेहमी स्वतःची इतरांची तुलना करून स्वतःला श्रेष्ठ समजण्यात असतो. म्हणजे सगळा खेळ अहंकाराचा आहे तर? अगदी. आपला अहंकार जपणं हे माणसासाठी सर्वात महत्त्वाचं असतं. जेव्हा युक्तिवादात एखाद्याचा पराभव होतो तेव्हा तो केवळ एक विषय किंवा मुद्दा हरत नसतो. मग तो काय हरत असतो?
समोरचा माणूस त्याच्या बुद्धिमत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्याच्या अहंकारावर सर्वात मोठी जखम करत असतो. आणि ही अहंकाराची जखम माणसाला इतकी असह्य होते की तो स्वतःचा बचाव करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. म्हणूनच कदाचित मरणापेक्षा अपमान वाईट यांसारख्या संकल्पना मानवी इतिहासात एवढ्या खोलवर रुजल्या आहेत. बरोबर ओळखलंस. पण यावर उपाय काय? जेव्हा समोरची व्यक्ती घोर अपमान करत असते, अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन हल्ले करत असते, तेव्हा फक्त शांत रहा आणि दुर्लक्ष करा असा सल्ला दिला जातो. पण खऱ्या जगात भावनांच्या आवेगात खरोखरच शांत राहणं कसं शक्य आहे? हा फक्त तत्वज्ञानाचा आदर्शवाद वाटत नाही का? वरवर पाहता तो आदर्शवाद वाटू शकतो, पण शोपेनहावरच्या मते ही एक अत्यंत थंड आणि व्यावहारिक रणनीती आहे. अच्छा, रणनीती कशी? ते कूल डिमिनर म्हणजेच अत्यंत शांत राहण्याचा सल्ला देतात. जेव्हा प्रतिस्पर्धी व्यक्तिगत हल्ला करतो तेव्हा त्याच्या अपमानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून अत्यंत शांतपणे म्हणायचं, याचा आपल्या मुख्य विषयाशी काहीही संबंध नाही, आणि पुन्हा मूळ मुद्द्यावर यायचं. म्हणजे त्याला भावच द्यायचा नाही. अगदी. प्राचीन ग्रीक सेनापती थेमिस्टिकल्सने युरिबाइड्सला जसं म्हटलं होतं, मला मार, पण माझं ऐकून घे. अरे वाह, हे खूपच प्रभावी वाक्य आहे. हो ना, जेव्हा एखादी व्यक्ती शिवीगाळ करत असते आणि समोरची व्यक्ती अजिबात न भितरता शांतपणे फक्त तार्किक मुद्दा मांडत राहते, तेव्हा तो शांतपणा त्या आक्रमणकर्त्याला अधिकच डिवचतो. कारण त्याला हवा असलेला राग किंवा प्रतिक्रिया मिळत नाही. एक्झॅक्टली. आणि त्याचा बौद्धिक पराभव अधिकच ठळकपणे समोर येतो. पण हे खरोखरच प्रत्येकाला जमेल का? प्रॅक्टिकली शक्य आहे का हे? नाही, हे सर्वांनाच जमत नाही, हे शोपेनहॉवरही जाणतात. म्हणूनच ते या अंतिम युक्तीच्या शेवटी एक अत्यंत स्पष्ट सल्ला देतात. काय सल्ला देतात? 100तून एखादीच व्यक्ती अशी असते जिच्याशी वाद घालणं योग्य असतं. बाकीच्या 99 लोकांना त्यांच्या मूर्खपणात राहण्याचा अधिकार आहे. कारण प्रत्येकाला शहाणं बनवण्याची जबाबदारी आपली नाही. हे भारी होतं. आणि तिथे ते फ्रेंच तत्ववेत्ते व्हॉल्टेर यांचं वाक्य अत्यंत चपखलपणे वापरतात. सत्यापेक्षा शांतता अधिक मोलाची आहे. सत्यापेक्षा शांतता मोलाची आहे. हा विचार आजच्या काळात अत्यंत सुसंगत वाटतो. पण आता आपण या पुस्तकाच्या मुळाशी जाऊया. या सर्व युक्त्या वाचल्यानंतर मनात एक प्रश्न येतो की आपण नैसर्गिकरित्या अशा युक्त्या का वापरतो? हो, हा एक नैसर्गिक प्रश्न आहे. परिशिष्टांमध्ये शोपेनहॉवर या युक्त्यांच्या मागची शास्त्रीय आणि मानसिक रचना स्पष्ट करतात. विशेषतः तर्कशास्त्र आणि वादशास्त्र हे दोन्ही शब्द प्राचीन काळापासून एकत्रच वापरले गेले आहे ना? होय, तसं पाहिलं तर प्लेटो आणि ॲरिस्टॉटलच्या काळात हे दोन्ही शब्द जवळपास समानार्थी म्हणून वापरले जायचे. पण नंतर विशेषतः इमॅन्युअल कांत यांच्या तत्वज्ञानानंतर या शब्दांचे अर्थ स्पष्टपणे विभागले गेले. अच्छा, मग शोपेनहॉवरच्या मते तर्कशास्त्र म्हणजे नक्की काय? त्यांच्या मते तर्कशास्त्र हे शुद्ध विचार प्रक्रियेचे नियम आहेत, ज्याला अप्रायोर म्हटलं जातं. हे नियम अनुभवाच्या आधी अस्तित्वात असतात आणि ते एकांतवासात चालतात. एकांतवासात म्हणजे स्वतःशीच विचार करताना. अगदी बरोबर. जेव्हा एखादा माणूस शांतपणे एकटाच बसून विचार करत असतो आणि त्याला बाह्य जगाचा किंवा दुसऱ्या व्यक्तीचा कोणताही अडथळा नसतो, तेव्हा तो तर्कशास्त्राचा वापर करतो. तिथे भावनांचा किंवा अहंकाराचा संबंध नसतो. आणि मग वादशास्त्र किंवा डायलेक्टिक म्हणजे काय? जेव्हा दोन स्वतंत्र विचारसरणी एकमेकांशी भिडतात असाच याचा अर्थ होतो ना? बरोबर. याला अपोस्टेरियोरी म्हटलं जातं, म्हणजे अनुभवावर आधारित किंवा संभाषणातून निर्माण होणारं. जर दोन व्यक्ती पूर्णपणे तर्कशुद्ध आणि यंत्रासारख्या असत्या तर त्यांच्यात नेहमीच एकमत झालं असतं. यंत्रासारख्या असत्या तर? हां. जसे की 2 घड्याळं एकाच वेळी अचूक चालत असतील तर ती नेहमी एकच वेळ दाखवतील. पण मानवी जगात तसं होत नाही. हो, माणूस म्हणजे मशीन नाहीये ना. एक्झॅक्टली. जेव्हा 2 व्यक्तींच्या विचारांत मतभेद होतात तेव्हा नैसर्गिक प्रवृत्ती अशी नसते की स्वतःचे विचार तपासून पहावेत. नैसर्गिक प्रवृत्ती अशी असते की समोरची चूक आहे हे गृहीत धरणं. अरे चा, म्हणजे आपली घड्याळं जर वेगळी वेळ दाखवत असतील तर आपण आपलं घड्याळ न तपासता दुसऱ्याचंच घड्याळ खराब आहे असा ठाम समज करून घेतो. हो, आणि हाच मानवाचा अंगभूत हट्टीपणा आहे. याच हट्टीपणातून वादशास्त्र जन्माला येतं. हे असं शास्त्र आहे जे मानवाच्या या अंगभूत हट्टीपणाचा आणि कोणत्याही परिस्थितीत माझंच खरं करण्याच्या प्रवृत्तीचा अभ्यास करतं. याच मानवी हट्टीपणामुळे वादाची एक विशिष्ट रचना तयार होते, ज्याचे 2 मार्ग परिशिष्ट 3 मध्ये स्पष्ट केले आहेत. त्याबद्दल काय सांगाल? कोणत्याही वादात प्रामुख्याने 2 मार्ग असतात.
थेट आणि अप्रत्यक्ष. ओके. थेट मार्गात आपण प्रतिस्पर्धेच्या विधानांच्या मुळावर किंवा कारणांवर हल्ला करतो, म्हणजे तुझे आधारच कसे चुकीचे आहेत हे दाखवून देतो. आणि अप्रत्यक्ष मार्ग? तर अप्रत्यक्ष मार्गात आपण त्याच्या विधानाच्या परिणामांवर हल्ला करतो. यात प्रामुख्याने दिशाभूल आणि विरुद्ध उदाहरण या 2 पद्धती येतात. दिशाभूल म्हणजे नक्की काय करायचं? दिशाभूल म्हणजे हे मूळ विषय अचानक बदलून दुसऱ्याच मुद्द्यावर चर्चा सुरू करणं, जेणेकरून पराभव टाळता येईल. अच्छा, म्हणजे मुद्द्याला बगल द्यायची. हो. आणि विरुद्ध उदाहरण म्हणजे एखादा अपवाद शोधून काढून प्रतिस्पर्ध्याचा संपूर्ण नियमच खोटा ठरवणं. या सर्व पद्धती याच मानवी हट्टीपणातून उगम पावतात. हे सगळं ऐकताना ना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे या पुस्तकातील कमालीचा नकारात्मक दृष्टिकोन. माणसाला इतकं हट्टी, अहंकारी आणि फसवणूक करणारं का मानलं गेलंय? हो, तो एक महत्वाचा भाग आहे. AC ग्रेलिंग यांच्या विश्लेषणातून आपण आता शोपेनहावरच्या या निराशावादाकडे वळूया. आणि मला वाटतं यासाठी आपल्याला इमॅन्युअल कांतच्या तत्वज्ञानाकडे जावं लागतं, जिथून या विचारांची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. अगदी बरोबर. ग्रेलिंग अत्यंत बारकाईने दाखवून देतात की हे पुस्तक म्हणजे काही फक्त युक्त्यांची यादी नाही, तर ते शोपेनहावरच्या संपूर्ण तत्वज्ञानाचा एक छोटा पण अत्यंत महत्वाचा भाग आहे. म्हणजे हा एक मोठा कॅनव्हास आहे. हो. यासाठी इमॅन्युअल कांतने वास्तवाचे जे 2 भाग केले होते ते समजून घेणं गरजेचं आहे. कांतने जगाला फेनॉमेनल आणि नॉमिनल अशा 2 भागांत विभागलं होतं. फेनॉमिनल आणि नॉमिनल हे थोडं सोपं करून सांगाल? नक्कीच. फेनॉमेनल म्हणजे ते वास्तव जे आपण आपल्या पंचेंद्रियांनी अनुभवतो, जे आपल्याला दिसतं. आणि नॉमिनल म्हणजे त्या गोष्टींचं अंतिम सत्य, जे आपण पाहू शकत नाही. बरोबर, जे आपल्या आकलनाच्या पूर्णपणे पलीकडे आहे, ज्याला आपण मानवी मर्यादेमुळे कधीच पूर्णपणे जाणू शकत नाही. पण जर अंतिम सत्य आकलनाच्या पलीकडे असेल, तर शोपेनहॉवरने या नॉमिनल वास्तवाला कोणता नवा अर्थ दिला? इथेच त्यांचा आणि कांतचा मार्ग वेगळा होतो ना? इथूनच शोपेनहॉवरचं मुख्य तत्वज्ञान आकार घेतं. ते कांतशी सहमत होते, पण ते असं म्हणाले की हे नॉमिनल किंवा अंतिम सत्य पूर्णपणे अगम्य नाही. अच्छा, मग ते कसं अनुभवता येतं? आपण ते अनुभवू शकतो, पण ते बौद्धिक पातळीवर नाही, तर आपल्या स्वतःच्या इच्छाशक्तीच्या रूपात. त्यांच्या मते या विश्वाचा अंतिम सत्य कोणतीही तर्कशुद्ध, ईश्वरीय किंवा गणितीय व्यवस्था नाही. मग काय आहे? ती एक अंध इच्छाशक्ती किंवा ब्लाइंड विल आहे. हे एक असं भयंकर अंध बळ आहे ज्याला कोणताही हेतू नाही, कोणतीही दिशा नाही आणि कोणताही अर्थ नाही. ते फक्त सतत काहीतरी मिळवण्याची, टिकून राहण्याची आणि प्रजोत्पादनाची धडपड करत असतं. अरे बापरे, जर विश्वाच्या मुळाशीच अशी कोणतीही दिशा नसलेली अंध इच्छाशक्ती असेल, तर मानवी जीवन तर्कसंगत कसं असू शकेल? तेच तर. म्हणजे हेगेल या तत्कालीन तत्ववेत्यांनी जो दावा केला होता की सत्य हे तर्कसंगत असते, तो दावा इथे पूर्णपणे उद्ध्वस्त होतो ना? अगदी बरोबर पकडलंस. हेगेलचा हा विचार शोपेनहॉवरला अजिबात मान्य नव्हता आणि त्यांच्यात यामुळे मोठे वैचारिक मतभेद होते. शोपेनहॉवरचा युक्तिवाद असा होता की जर विश्व खरंच तर्कसंगत असतं तर माणसं वादात केवळ सत्याचा शोध घेत असती. पण प्रत्यक्षात तसं कुठे होतं? नाहीच होत. प्रत्यक्षात माणस सत्याचा नाही तर विजयाचा शोध घेतात, कारण ते या अंध इच्छाशक्तीचे गुलाम आहेत. हो. आपण सतत काहीतरी मिळवण्यासाठी धडपडत असतो आणि म्हणूनच आपल्या जीवनात सतत दुःख आणि असमाधान आहे. इथे शोपेनहॉवरच्या विचारांवर भारतीय उपनिषदे आणि बौद्ध तत्वज्ञानाचा प्रचंड मोठा प्रभाव दिसून येतो. हो, बौद्ध तत्वज्ञानातही तार्किक इच्छा हेच दुःखाचं मूळ मानलं गेलं ना? अगदी बरोबर. या फेनॉमेनल जगातील आसक्ती सोडणं आणि इच्छांचा त्याग करणं हाच या अंध इच्छाशक्तीच्या गुलामगिरीतून सुटण्याचा एकमेव मार्ग आहे, असं ते म्हणतात. म्हणजे मानवी स्वभावाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन केवळ नकारात्मक नाही, तर तो मानवी अस्तित्वाच्या एका अत्यंत क्लेशदायक सत्यावर आधारित आहे. बरोबर. पण मग मला एक सांगा, जर माणूस या अंध इच्छाशक्तीचा गुलाम असेल तर नैतिकतेचा किंवा चांगुलपणाचा आधार काय उरतो? सामान्यतः तत्वज्ञानात मानवी सन्मान किंवा ह्युमन डिग्निटी हा नैतिकतेचा पाया मानला जातो. आपण एकमेकांचा सन्मान केला पाहिजे असं आपण शिकतो. शोपेनहॉवर याला स्पष्टपणे नाकारतात. का? शोपेनहॉवरच्या मते मानवी सन्मान ही एक अत्यंत पोकळ आणि भ्रामक संकल्पना आहे. माणसाचा अहंकार, त्याची दुष्ट प्रवृत्ती आणि त्याची स्वतःला श्रेष्ठ दाखवण्याची हिंस्र धडपड पाहता तो कोणत्याही सन्मानास पात्रच नाही. बापरे, हे खूपच कठोर आहे. मग त्यांच्या मते नैतिकतेचा आधार काय असावा? त्यांच्या मते नैतिकतेचा एकमेव खरा आणि भक्कम आधार करुणा
किंवा कंपॅशन असला पाहिजे. जेव्हा आपण दुसऱ्या माणसाकडे पाहतो तेव्हा आपण त्याची बुद्धिमत्ता किंवा त्याचे दुर्गुण न पाहता त्याची वेदना पाहिली पाहिजे. हे खूपच खोल आहे. आपण हे ओळखलं पाहिजे की ज्या अंध इच्छाशक्तीच्या ओझ्याखाली मी भराडला जात आहे त्याच इच्छाशक्तीचा गुलाम समोरचा माणूसही आहे. तोही त्याच दुःखाचा वाटेकरी आहे. ही जाणीव आपल्यात तिरस्काराची, सहानुभूती आणि करुणा निर्माण करते. हा विचार खरोखरच अंगावर काटा आणणारा आहे. आपण सुरुवातीला ज्या युक्त्यांची चर्चा केली त्या वरवर पाहता दुसऱ्याला फसवण्याच्या वाटतात. हो, पण या तत्वज्ञानाच्या प्रकाशात पाहिल्यावर लक्षात येतं की हे पुस्तक वाईट वागण्याचं मॅन्युअल नाहीये. या दुष्ट जगात जिथे लोक सत्यापेक्षा विजयाला महत्त्व देतात आणि केवळ स्वतःच्या अहंकारासाठी दुसऱ्याला संपवायला तयार असतात, तिथे स्वतःच्या बचावासाठी दिलेलं हे एक चिलखत आहे. क्या बात है. खऱ्या अर्थाने हाच या पुस्तकाचा उद्देश आहे. जर आपल्याला या जगात टिकून राहायचं असेल आणि खऱ्या सत्याचं रक्षण करायचं असेल तर लोक कसे फसू शकतात आणि त्यांच्या या युक्त्यांमागे कोणती मानसिकता आहे हे आपल्याला माहिती असायलाच हवं. अगदी बरोबर. शोपेनहावर आपल्याला या अंधारात ढकलत नाहीत, तर ते आपल्याला अंधाराची ओळख करून देतात, जेणेकरून आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकू. एकंदरीत युक्तिवाद हा केवळ शब्दांचा किंवा पुराव्यांचा खेळ नसून तो मानवी अहंकार, अंध इच्छाशक्ती आणि स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ दाखवण्याच्या आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीचा एक स्पष्ट आरसा आहे, हे आजच्या या सखोल चर्चेतून समोर आलं. होय, आणि सत्य शोधणं आणि वाद जिंकणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणूनच आपल्या अस्तित्वाची खरी शक्ती वादात जिंकण्यात नाही, तर मानवी मर्यादा ओळखून करुणेने वागण्यात आहे. खरंच हा विचार खूपच शांतता देणारा आहे. आणि याच विचारावरून आपण एक अंतिम मुद्दा इथे सोडून देणार आहोत. शोपेनहॉवरने उद्धृत केलेल्या एका अरबी म्हणीचा संदर्भ मला इथे द्यावासा वाटतो. कोणती म्हण? ती म्हण सांगते, शांततेच्या झाडावरच शांतीची फळे लागतात. वा. जर युक्तिवादातील विजय हा केवळ आपला अहंकार सुखावत असेल आणि त्यात सत्य नेहमीच हरवत असेल, तर खऱ्या जगात सर्वात मोठा, सर्वात शक्तिशाली आणि सर्वात अर्थपूर्ण युक्तिवाद हा मुळीच युक्तिवाद न करणे किंवा शांत राहणे हाच असू शकतो का? यावर श्रोत्यांनी नक्की विचार करावा.